चाटीचा आवाज द्या थोडा. थोडा आवाज द्या. रामकृष्ण हरे हरे रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय 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 रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय रामकृष्ण जय रामकृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरे हरे राम हेलो हेलो रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने वा जय हो रूप पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने म्हणा म्हणा सुख झाले हो साजनी झाले हो
सर्व सुखाचे आगर 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 बापर खुमा देवी वरा बापर खुमा देवी वरा जय श्रीराम तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बापर खुमा देवीवर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम हा 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 जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम देव वसेची ते त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती त्याची घडावे संगती देव वसेचे नाच घडावे नाच घडावे संगती नाच घडावे संगती देव वसेचे ते त्याची घडावे संगती ज्याची घडावे संगती त्याची घडावे संगती देव वसते नाच घडावे संगती नाच घडावे संगती हो नाच घडावे संगती ऐसे आवडते मना 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 देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना हरी जना सबे भेटी नहो अंग संग तोटी नहो अंग संग तोटी नहो अंग संग तुटे हरी जना सवे बेटे नहो अंग संग तुटे नहो अंग संग तुटे हो नहो अंग संग तुटे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना हा 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना देवा
म्हणे जिणे भले संत संग भले संत संगष्टने भले संत संगष्टने तुका म्हणे जीवा भले संत संगतने भले संत संगतने भले संत संगतने ऐसे आवडते मना ऐसे आवडते हो हो ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना देवा पुरवावे वासना ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना विठोबार कुमार ढोबार घुमाये ढोबार घुमाये ढोबार घुमाये ढोबार घुमाये ढोबार घुमाये ढोबार घुमाये विठोबार कुमार ढोबार घुमाये विठोबार कुमार ढोबार घुमाये विठोबार कुमार ढोबार घुमाये ठोबा 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 हे बरो हे वा उडी टाळ्या वाजवाय पोरा करता एकदा वा हॅलो हॅलो पास करा पास हॅलो हरी हॅलो रिपीट हॅलो हा देव वसे ते देव वसे ते ओ देव वसे देव वसे देव वसे देव वसे हो देव वसे देव वसे कांती घडावी संगती कांती घडावी संगती ऐसे आवडते मना मना हो ऐसे आवडते मना कांती घडावी संगती कांती घडावी संगती संगती ऐसे आवडते मना
देवा पूर्वा विवासना देवा पूर्वा
देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना देवा पुरवावी वासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना मला टाळ वाजवा बाळाओ, टाळ वाजवा. सगळ्यांनी टाळे वाजवा. हरी हरी टाळकऱ्यांनी टाळ वाजवा. विठाला 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 विठ्ठल विठाला हे विठ्ठल विठाला विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा टाळी. विठ्ठला 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 कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की, भगवान रामकृष्ण मौनी बाबा सद्गुरु गजानन महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, मारुती महाराज की. विठाला 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 विठाला. देव वसे चित्ती. ज्यावेळेस गायन करीन त्यावेळेस विको द्या आणि ज्यावेळेस बोलीन त्यावेळेस साधा ठेवा. एकदम लाईट लाईट ठेवायचा. देव वसे चित्ती त्याची घडावी संगते ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठ्ठल विठ्ठल हरी विठाला टाळी वाजवा. हरी विठाला 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 विठ्ठला कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठाला विठाला देव वसे चित्ती त्याचे घडावे संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुं महेंद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या
ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण वा होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जमन मोहे दीजियो श्री वृंदावन को वास राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय जन्म जन्म किया पदा राधा नाम सुनाय मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुद्धं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सुख उपजो दुःखमीत गयो 14 भयो उजियार अंगंग की राग उलट गयो जब प्रगट्यो राग कल्याण करो कल्याण तो होवे कल्याण 4 प्रहर कल्याण सबसे पहले कल्याण करो तो 8 प्रहर कल्याण योग योगेश्वर हाची एक जाण टाळवाला योग योगेश्वर हाची एक जाण योग योगेश्वर हाची एक जाण योग योगेश्वर हाची एक जाण हा योग योगेश्वर हाची एक जाण हे विचारा ना गजानन योग योगेश्वर हाची एक जाण हे विचारा ना गजानन हे विचारा ना गजानन हे विचारा गजानन योग योगेश्वर हाची एक जाण हे विचारा ना राणा गजानन योग योगेश्वर हाची एक जाण हे विचारा ना गजानन विठ्ठला 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 विठ्ठल 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 हरे विठ्ठल 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 हरे हरे विठ्ठल 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 कुंडली कमल हरे विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय विठ्ठल 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 भगवान की जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु गजानन महाराज की जय मारुती महाराज की सद्गुरु मौनी बाबा की जय विठाला 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 देव वसे चित्ती त्याची घडावे संगते ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी नहु अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना उपस्थित बस बस. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्रीमंत तुकोबाराय यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग सगळ्यांच्या पाठात असलेला आणि सगळ्यांच्या परिचित असलेला सेवा समर्पण करण्याच्या निमित्ताने निवडलेला आहे. आपल्या मारुती रायाच्या पावन पवित्र दरबारामध्ये मौजे शिपोरा तालुका जाफराबाद जिल्हा जालना या गावात कालपासून भव्यदेवी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन आपण या ठिकाणी केलंय आणि आज आपण दुसऱ्या दिवसामध्ये या ठिकाणी वाटचाल करत आहोत. मारुती रायाच्या पावन पवित्र चरणावर ही सेवा समर्पण आपल्याला या ठिकाणी करायची आहे. जवळपास दुसऱ्या तपामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी वाटचाल करत आहोत. गेल्या 20 वर्षांपासून आपण हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडताय. समस्त शिपोराकर ग्रामस्थ सगळ्यांचं सहकार्य आहे. तरुण मंडळी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहे. माता वर्ग सुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहे. म्हणून हे कीर्तन वाघ पुष्प मारुती रायाच्या चरणी समर्पण आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. माझ्या राजांनो, आपण दुसऱ्या तपाकडे या ठिकाणी वाटचाल करत आहोत. गेल्या 20 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह आपल्या गावात चालू आहे आणि मला असं वाटतं या वर्षीचं हे 21वे वर्ष आहे. विठाला विठाला हरे विठाला 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 हा विठाला विठाला त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व सुप्रसिद्ध विद्वान रत्न कीर्तनकारांची कीर्तन आपण या ठिकाणी ठेवले आणि काल ज्यांची सेवा झाली श्री हरिभक्तीपरायण सोनोने महाराज यांची सुद्धा सुंदर सेवा झाली असेल आणि आज माझी सेवा या ठिकाणी आहे. ज्यांचं प्रेरणा आपल्याला या ठिकाणी आहे, आपले आधारस्तंभ श्री हरिभक्तीपरायण सोनोने गुरुजी कुंभार झरीकर फार विद्वान व्यक्तिमत्व आहे आणि अशांचं प्रेरणा अशांची श्रद्धा आपल्यावरती नक्कीच आहे. त्यामध्ये ज्ञानेश्वरी व्यासपीठ सुद्धा आहे. ज्ञानेश्वरी व्यासपीठ सांभाळण्याचं काम आमचे श्री हरिभक्तीपरायण अंबादास बुवा भालके वीरखेडा हे या ठिकाणी करतायत. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राची रामकथा सुद्धा आहे आणि रामकथा आपल्या पवित्र मुखारविंदातून या ठिकाणी सांगण्याचं काम करतायत. गिनानदेव महाराज गाडेकर नळविरा ही सर्व मंडळी उपस्थित आहे. कार्यक्रमाच्या साथीला महाराष्ट्रातील सर्व गायक वादक गुणेजन मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे संगीत अलंकार संगीत रत्न रामेश्वरजी महाराज नेवरे उपस्थित आहेत. कंठा कोकिळा साखरेसारखा ज्यांचा गोड आवाज आहे आमचे श्री हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज गाडेकर उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांची थाप प्रसिद्ध आहे आमचे बालाजी महाराज गाडेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ऐका, कीर्तन तुम्ही किती ऐकले याला जास्त किंमत नाही. ऐका, मी जास्त तुमचा वेळ घेणार नाही. 10:30ला मी तुम्हाला गोदडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार म्हणजे करणार. हा, कारण जास्त सांगू नये, काही मजा नाही. कसं आहे दादा, जास्त जेवल्यापेक्षा कमी जेवलेलं कधी बरं.
नाहीत मग गुलाबजाम चांगले झाले म्हणून बसला दाबत. अरे कधीतरी जास्त गुलाबजाम झाले की ॲसिडिटी वाढत असते. मग म्हणता मला खाऊ टेकर होतात. मग आता पर्याय घाल नल्ल्यात बोटो. मी विदर्भातला या म्हणजे मी गजानन महाराज संस्थानचा विद्यार्थी आहे. विठाला विठाला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, माझ्या मायबापांनो जास्त जेवल्यापेक्षा कमी जेवलं पाहिजे. अशी तुमची आशा असली पाहिजे की महाराज अजून एखादा गुलाबजाम जर आम्हाला मिळाला असता तर फार चांगलं झालं असतं, असं म्हणतात ना. ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सगट खावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. अरे कृष्णा अरे काना मनोरंजन मोहना. ऊस तुम्हाला खायला गोड लागते म्हणून ऊसा सगट खाल्ला पाहिजे का पाटील? नाही, कारण पाटील आहेत वाटते उपस्थित. वा तुम्ही पाटील नाही या अभंगातले पाटील. विठाला विठाला काय होतं एखाद्या वेळेस कीर्तनाच्या माध्यमातून नेमकं पाटलाचं नाव येतं, पाटीलच पुढे असतात बसत. तुम्ही पाटील नाही. या अभंगात या भावामध्ये पाटलाचं नाव आलं म्हणून मी घेतलं. याचा सांगायचा तात्पर्य एवढंच आहे की लोकांनी म्हटलं पाहिजे की आम्हाला पाटीलच पाहिजे, असा याचा अर्थ आहे. आता तुमची छाती जरा फुगल नाही, आता बरं आहे. नाव घेतलं म्हणजे काहीतरी वाकडं झालं की काय. एक ऊस जर खाण्यासाठी गोड लागत असेल तर ऊस कामापुरता खाल्ला पाहिजे, त्याचे कांड खाल्ले पाहिजे. आमच्याकडे त्याला पेरकंड असं म्हणतात, तुमच्याकडे कदाचित कांड म्हणत असतील. ऊस गोड झाला म्हणून काय मुळा सगट खावत असतो का? एकानं मुळा सगट खाल्ला मग झाली मुळ्यात. कारण जास्त गोड खाणं सुद्धा चांगलं नाही बरं. तसं कीर्तन 11:30 वाजेपर्यंत केल्यापेक्षा, कीर्तन 11:45 पर्यंत केल्यापेक्षा 8:30 ते 10:30 झालंच पाहिजे, हा गजानन महाराज संस्थानचा नियम आहे. आणि आपण मराठवाडाकर असाल किंबहुना आपण विदर्भातले असाल, आपण सुद्धा श्रीमंत संत योगीराज गजानन महाराज यांच्या संस्थांचं अनुकरण केलंच पाहिजे. कारण बाबा प्रवचन 1 तास, शब्द आहे का, प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास आणि रात्रभर जे चालतं त्याला तमाशा असं म्हणतात. तमाशा रात्रभरच असतो ना, का माहीत नाही तुम्हाला? नाही म्हणा, आम्हाला माहीत आहे. आपल्या पूर्वजांना विचारा, जे गाड्या बंड्या घेऊन जात होते, मिशीला ताव देत होते, डोक्यावर कीर्तनकारासारखी पगडी असायची, अशी मस्त गाडी बंडी झुपायचे, निघाले वरुडला. वरुडच्या जत्रेमध्ये आला की चालले काय तमाशा. जे रात्रभर असतं त्याला तमाशा असं म्हणतात, जे 2 तास चालतं त्याला कीर्तन म्हणतात. पण कीर्तन कशाला म्हणतात? होय अंग हरी रूप, होय अंग हे हरी रूप, होय अंग हे हरी रूप, होय कीर्तन सांगा, 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 होय अंगा हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, कीर्तन सांगा, 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 कीर्तन सांगा. वा, गाणारे वाजवणारे ताकदीचे आहेत बरं. आपलं सरकार पडलं नाही पाहिजे. आणि खास करून माझी विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की या चिमुकल्या करता एकदा टाळ्या वाजवा. मला असं वाटते कीर्तनामध्ये 55-60च्या पुढचेच असतात आमच्याकडे. ज्यांचे कानपूर सुट्टीवर गेलेले आहेत असे आमच्याकडे असतात. कानपूर म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही, आपण म्हणतो विठ्ठला, ते म्हणते इथला. बाबा ऐकू येत नाही, ज्यांना ऐकू येत नाही ते आमच्या खात्यात असते डिपार्टमेंट. पण या कळपामध्ये या वयाचे तरुण लेकरं येणं याच्यासाठी भाग्य पाहिजे. धन्य माता पिता तयाच्या. मी 16 वर्षापासून वारकरी शिक्षण संस्था सांभाळतो. मी सुद्धा
दगडातून माणूस घडवण्याचं काम करतो दादा. म्हणजे वारकरी शिक्षण संस्था चालवतो. कधी जर आपण चिखलीला आलात, येताच आपण नक्की की परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थानला व्हिजिट करा, भेट द्या, या. कदाचित मी नाही ओळखणार तुम्हाला, पण तुम्ही मला ओळखाल. महाराज तुम्ही नाही का आमच्या शिपुरा गावात आले होते, तुमची कीर्तनाची सेवा झाली होती, तुम्ही सांगितलं या म्हणून आम्ही आलो, काही व्यवस्था करा. 100% करीन. तिथं आल्यानंतर माझ्याकडे सुद्धा अशी 25 पिल्लं आहेत. अशी गातात महाराज, अशी वाजवतात महाराज. असं वाटतंय महाराष्ट्राच्या कोणीही कान्याकोपऱ्यात जाऊ द्या, माझं पिल्लू उमटू येऊ द्या, उमटू येऊ द्या. आणि एखाद्या माणसाने त्याच्या पाठीवर त्याच्या कलेची दाद देऊन शाबासकी देऊ द्या, ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा असेल. फुकट शिकतात, फुकट. कदाचित बोलण्याच्या आवेशामध्ये मी विसरून जाईन. 1 मे किंवा 2 मे सर्वांगिनी बाल संस्कार शिबिराचं आयोजन मौनी बाबा संस्थान करतं. 20 दिवसाचा कालखंड असतो शिक्षणाचा. 20 दिवसामध्ये तुमचा मुलगा नाही गायक नाही वादक झाला तरी चालेल, पण पुढच्या वर्षी तुमच्या कीर्तनात 110% तो टाळ घेऊन टाळ वाजवल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आहे मौनी बाबाची. आले पाहिजे. आता एका सोयीनं व्यवस्थिशीर कपडे घालून या ठिकाणी उभे राहिले. बाळावं दररोज येत जा, इथं आलं पाहिजे. आणि अभंग सुद्धा मी तुमच्याकरताच निवडला, नाही तर मी अभंग दुसरा घेत होतो. विठाला विठाला काही गोष्टी तुम्हाला बोलण्याच्या आवेशामध्ये वाईट वाटतील, किंवा कीर्तन झाल्यानंतर काही लोक म्हणतील की महाराजांना असं बोलायला पाहिजे नव्हतं. कारण कीर्तन सगळेच लोक ऐकतात असं नाही. कीर्तन ऐकण्यासाठी हौशे नवशे गौशे लोक आलेले असतात. ही परंपरा आहे संप्रदायाची. काही लोकांना जाऊन तुम्ही भेटा, ते सांगतात बा मी कीर्तनकार म्हातारा होता की तरुण होता हे पाहण्याकरता आलो होतो. काही लोकांना तुम्ही भेटा, ते लोक म्हणतात कीर्तनकाराने अभंग जो घेतला त्याच अभंगावर महाराज बोलत होता की अभंगाच्या बाहेर जात होता. काही लोकांना तुम्ही भेटा, बोला, विचारा, ते लोक तुम्हाला सांगतील मी फक्त एवढं पाहण्याकरता आलो होतो की आजचा जो कीर्तनकार आहे हा स्वरात म्हणत होता का बेसूर होता. मग तो कीर्तनातून चालवलं काय? 300 रुपयाची चप्पल. आपलं आपा हे प्रत्येकाच्या शरीराशी, प्रत्येकाच्या तनमन धनाशी अटॅच विषय आहेत. काही लोक कीर्तनकार तरुण आहे की म्हातारा हे पाहण्याकरता येतात. म्हातारा जर वाटला तर मागच्या मागच निघून जातात. उलट जेवढं वयोवृद्ध असतं, जेवढं खोळ जुनं असतं, तितका त्यांचा अनुभव दांडगा असतो. आजकाल आमच्यासारखे तरुण संपूर्ण महाराष्ट्राभर फिरतायत, पण खरं ज्ञान सांगतात की नाही सांगत हे कधी काळी तुम्ही पाहिलं पाहिजे माझ्या राजांना. माझं पा असं नाही, मी गजानन महाराज संस्थेचा 4 वर्षाचा विद्यार्थी आहे, त्याच्याबद्दल काही विषय नाही. आणि तुमच्या मराठवाड्यात, तुमच्या गावात जरी नवीन असलो तरी मराठवाड्यात मी नवीन नाही. विठाला विठाला सावखेड्याला आलो, गोपीला आलो, सवासणीला आलो, वरुळला आलो. आता तुमच्या शिपोऱ्यात पहिला टाईम आहे. आणि या ठिकाणी येण्याचा आग्रह ज्यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी आलो. आपल्याच गावचे भूमिपुत्र आमचे बबन भाऊ नवले यांनी 1.5 ते 2 महिन्यापासून माझ्याशी संपर्क केला. सप्ताहाचं नियोजन करण्याच्या अगोदर आमची कुठल्याही प्रकारची ओळख पाळख नसताना, पण वरखेडा विरो या ठिकाणी कीर्तनाच्या सेवेसाठी आलो. आणि त्या ठिकाणी आमचे ऋणानुबंध जुडले आणि त्यांनी सांगितलं की महाराज तुमची एक सेवा आमच्या गावात झाली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आणि मी सुद्धा मागे पुढे न पाहता ही सेवा या ठिकाणी देऊन दिली. आणि या ठिकाणी आपल्या शिपोरा गावातील सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित आहेत. मला तरी असं वाटतं की सगळ्या लोकांनी घराला कुलप लावले असले पाहिजे. कुलप लावून येत असता का तुम्ही? झटका मारून पाच जा आले बी तर. हा, कुलप लावून येत जा. कारण 7 दिवसामध्ये हा भक्ती उत्सव आहे. आणि या भक्ती उत्सवामध्ये प्रत्येकानं या नामस्मरणाची जंगी लूट करायची आहे. महाराजांनो, या नामस्मरणाची जंगी लूट केल्यानंतर या जंगी लुटीचं फळ, या जंगी लुटीचं प्रायश्चित्त तुम्ही मरताना अनुभवायला भेटते. हा या मारुती रायाच्या दरबारातला श्रवण करणाऱ्या लोकांसाठी ताकदीचा अनुभव आहे. कारण श्रवणानं माणसाचा उद्धार होतो. मला सांगितलं काही लोकांनी की कीर्तन असं झटक्यात झालं पाहिजे. आता म्हटलं झटके तर काही येत नाहीत बा आपल्याला. झटक्यात झालं पाहिजे म्हणे कीर्तन. म्हटलं झटक्यात कसं असते, ते फिट येतात तसं का? आता एक काम करतो, साऊंडवाल्याला सांगतो इथं डीजेचे गाणे लावा, मी नाचतो, तुम्ही हसा. ऐका, चिंतनाचा विषय असा आहे. चिंतने तद्रुपता. सांगेल मी तुम्हाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज
श्रीमंत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये कीर्तन श्रवण करण्याकरता जाऊन बसायचे. ऐका, आपल्याही गावामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत मोठ्या उत्साहाने मोठ्या थाटाने सर्व गावातील तरुण छोटे मुलं मुली बायका पोरे सगळेच्या सगळे श्रींची 19 फेब्रुवारी आपण अत्यंत थाटात करतो, साजरी करतो. पण कधी काळी त्या राजाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा की राजाचा इतिहास कसा झाला. ऐका, मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या पुढे सगळे तरुण पोरं बसले बाबन भाऊ, आणि यांच्या पुढे आपण कसं कीर्तन केलं पाहिजे. हा हा ही ही हु हु नाही, हा हा ही ही हु हु जर कीर्तन असेल तर सांगणाराही तिकडे जातो म्हणजे नरकात जातो आणि ऐकणाराही नरकात जातो. तुमचा उद्धार झाला पाहिजे, जेणेकरून तुमच्या जीवाचं सोनं झालं पाहिजे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मायसाहेबांच्या उदरामध्ये 7 महिन्याचा गर्भ होता. माता माऊल्यांनो नीट ऐका, शिवाजी महाराजांचा गर्भ जिजाऊ साहेबांच्या कुशीत 7 महिन्याचा होता. त्यावेळे जिजाऊ साहेबांना डोहाळे लागले. संस्कृती आहे, आपली पद्धत आहे. एखाद्या माय माऊलीच्या उदरामध्ये जर बाळ खेळत असेल तर त्या बाळाचे डोहाळे त्या माऊलीला लागत असतात. म्हणून शेजारीन बाया त्या माऊलीकडे जात असतात, तिला विचारत असतात, अगं ये तुझ्या उदरामध्ये बाळ आहे. हो तुझ्या उदरामध्ये बाळ आहे. हो ताई माझ्या उदरामध्ये बाळ आहे. डोहाळे म्हणतात त्याला. तुझ्या उदरामध्ये बाळ आहे, मग तुला काय करा वाटते. हे आपल्या मराठवाड्यातल्या बाया, मले नाही का मातीच खा वाटते. अरे डायरेक्ट विषयच क्लोज करून टाकला. दुसरीला विचारलं जातं, बाई तुला डोहाळे लागले, बाळ आहे तुझ्या उदरात, तुला काय करा वाटते. ती म्हणली मला नाही का ढेकळं खा वाटतात. तिसरीला विचारलं बोरं खा वाटतात. चौथीला विचारलं चिंचा चोखा वाटतात. हे बाळ उदरामध्ये असताना मातेला होणारे डोहाळे सांगतो मी. माती हे काय विषय आहे का. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ आऊसाहेब जिजाऊ मातांच्या उदरामध्ये होता. गेल्या शेजारीन पाजारीन महिला आऊसाहेब जिजांकडे आणि मा साहेबाच्या चरणाला स्पर्श केला. लखलखीत तेज दिसत होतं माझ्या जिजाऊ साहेबांचं, कारण जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये असं तसं कोणी नव्हतं. लखलखीत जगाला प्रकाश देणारा, इतिहास घडवणारा, हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा राजा शिवछत्रपती होता. विचारलं जिजाऊ साहेबांना तुम्हाला काय वाटते. आपल्या माय माऊलीने सांगितलं मला ढेकळं खा वाटतात, माती खा वाटते, चिसा चुका वाटतात, बोरं खा वाटतात. पण जिजाऊ मायसाहेबांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस जिजाऊ मायसाहेबांनी उत्तर फार सुंदर दिलं. जिजाऊ साहेब म्हटली माझ्या उदरामध्ये शिवाजी महाराजांचा 7 महिन्याचा गर्भ आहे, मला नाही का घोड्यावर बसा वाटते. अरे बापरे, घोड्यावर बसा वाटते. अजून काय करा वाटते मासाहेब. एकच आहे, मला घोड्यावर बसून तलवार चालवावी वाटते. बाळ कुठे उदरात. आपल्याला काय करा वाटते. आपल्या डोहाळ्याचं काही खरंच नाही. हा, आणि इकडून तिकडून आपली माऊली डिलिव्हरी झाली बी तर ताबडतोब ॲम्ब्युलन्स सगळं दवाखान्यात न्यावं लागते. आणि ते लेकरू जन्माला येतं अंगठी चोखत. त्या लेकराला विचारलं जातं का रे बाबा काय प्रॉब्लेम आहे. तो म्हणते माई मी पोटात असताना आमची माय चिचा चोखत होती म्हणून मी अंगठी चोखतो. शेजारीन माता माऊल्यांनी जिजाऊ साहेबांना विचारलं तुम्हाला काय करा वाटतंय. त्यावेळेस आऊसाहेबांचे डोहाळे आदर्श घेण्यासारखा आहे. माझ्या माऊल्यांनो मला घोड्यावर बसवा वाटते आणि घोड्यावर बसून तलवार चालवावी वाटते. याला म्हटलं पाहिजे डोहाळे. छत्रपती शिवाजी महाराज उदरात असताना जिजाई साहेबांनी ज्ञानेश्वरी वाचली. छत्रपती उदरामध्ये असताना जिजाऊ साहेबांनी महाभारताच्या कहाण्या ऐकल्या. छत्रपती उदरामध्ये असताना आऊसाहेब जिजाऊ मातांनी वेदांताच्या गप्पा ऐकल्या, श्रुतीच्या गप्पा ऐकल्या, कीर्तन ऐकली, प्रवचन ऐकली. म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा, हिंदवी स्वराज्याचा संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. अजून काय करा वाटते मासाहेब तुम्हाला. त्या दिल्लीच्या तख्तावर या मुघल मगलांनी जो हिरवा झेंडा लावलाय, ऐका, या मुघल मगलांनी दिल्लीच्या तख्तावर हिरवा झेंडा लावलाय. तो हिरवा झेंडा काढायचा आहे आणि त्या हिरव्या झेंड्याच्या जागेवर मला माझा भगवा झेंडा फडकवायचा आहे. पुढे ऐका,
मुघलांनी लावलेला हिरवा झेंडा खाली काढून मला त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकवायचा आहे. म्हणून सांगतायत महाराज, त्या राजधानीवरती भगव निशान आहे, भगव निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान 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 आहे. त्या राजधानीवरती जय हो. त्या राजधानीवरती भगव निशान आहे, भगव निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती भगव निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. मुघलांनी लावलेला हिरवा झेंडा, तो हिरवा झेंडा काढला म्हणे आज स्वाभिमानानं अभिमानानं छाती फुगवून आपण दिल्लीच्या तख्तावर असलेला भगवा झेंडा त्याला मानवंदना देतो. ही ताकद कशाची आहे महाराज? ही ताकद संस्काराची आहे. पुढे छत्रपती हळूहळू मोठे होऊ लागले. छत्रपतीच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी देण्यात आली. जिजाऊ साहेबांनी सांगितलं नेमकी ज्ञानेश्वरीच घेऊ नका राज, तुमचा अवतार हा ज्ञानेश्वरी वाचण्याकरता नाही, हे मी केलं. कामापुरती ज्ञानेश्वरी सुद्धा असली पाहिजे राज. पण आता तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचून चालणार नाही, आता तुम्हाला शस्त्र घ्यावं लागेल. तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतली आणि मुघलांच्या शिराचा शिरच्छेद केला. ही ताकद फक्त संस्काराची आहे. पुढे देहूच्या विठ्ठलाच्या रवळामध्ये श्रीमंत तुकाराम महाराजांचं दर एकादशीला कीर्तन व्हायचं. आजची एकादश आहे जया एकादशी, आणि एकादशी भागवतात आलीच पाहिजे, सप्त्यात आली पाहिजे. 7 दिवस सप्ताह का केला पाहिजे? गावा मिळूनच का केला पाहिजे? सप्ताह करत असताना गावकऱ्यांची वर्गणीच का पाहिजे? बाहेरच्या लोकांना गावकरी आयोजक लोक मागत नाहीत, गावातल्याच लोकांना ती वर्गणी मागत असतात. कारण वर्गणी आपण अधिकारी लोकांना मागत असतो, बाहेरच्या लोकांना नाही. कारण तेरवीचा खाणारा महाप्रसाद, तेरवीचा खाल्लेला महाप्रसाद जगातल्या कोणत्याही कॅटर्स न करू द्या. आचारी जगातला कोणताही आचारी आणा का हो, स्वयंपाक कशाचा आहे म्हणजे तेरवीचा. आचारी कुठून म्हणे अंबानीच्या घरी जो काम करतो तो आचारी आहे. तेरवीचा स्वयंपाक अंबानीच्या घरच्या आयानं जरी बनवला तरी त्याला चव लागत नाही, कारण तो तेरवीचा आहे. आणि भंडाऱ्याचा एक एक घास जरी तुम्ही आनंदानं खाल्ला तरी सांगता येते का हो प्रसाद कोणी बनवला? हा प्रसाद गावकऱ्यांनी बनवला. याचं कारण एकच आहे की त्या प्रसादाच्या प्रत्येक घासाघासामध्ये गावकऱ्याचा 1-1 रुपया असतो. म्हणून तेरवीचा कोणताही स्वयंपाक खा तुम्ही, तुम्हाला अजिबात कितीही बोटं चुकू खा, तुम्ही संध्याकाळी घरी गेल्यावर तुम्हाला उलट्याच होणार. कारण ते तेरवीचं मन नसतं महाराज, कारण ते सुतकातलं असतं, ते विटाळातलं अन्न असतं. वास्तविक पाहता अन्नाला दोष नाही आहे, पण अधिकारी माणसाला आपण मागत असतो. या महाराज अधिकारी व्यक्तीला आपण ते मागत असतो, कारण गावकरी लोक विचार करत असतात की माझा सप्ताह, माझं गाव, माझेच आयोजक आणि माझे ग्रामस्थ, या लोकांना मी माझ्या अधिकार असल्यामुळे या लोकांना मी मागतोय. बसा नंदू महाराज. विठाला विठाला कारण या ठिकाणी आपण अधिकारानं मागतो, हक्कानं मागतो. कशा करता? की प्रत्येकाचा 1-1 रुपया सप्ताहाच्या देणगी करता या ठिकाणी गोळा करतो. त्याचं दुसरं कारण आहे, 7 दिवस भागवत कथा करतो ना माझ्या राजांनो आपण, 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण करतो ना आपण, 7 दिवस रामकथा ठेवतो, 7 दिवस शिवपुराण कथा ठेवतो, 7 दिवस देवी भागवत कथा ठेवतो. कशा करता? की या 7 दिवसामध्ये तुम्हाला शिपोराकर ग्रामस्थ या जगाचा कायमचा निरोप घ्यायचा आहे. पण मी सुरुवातीला जे शब्द तुमच्या समोर वापरले, तुम्हाला कीर्तन ऐकायला थोडं अवघड जाईल, पण मी माझ्या मुद्द्यावर येईन. अभंगाच्या बाहेर सुद्धा जाणार नाही. अभंगाचा अर्थ फक्त 5 मिनिटात तुम्हाला सांगेल आणि 10:30 वाजता पाठवणार म्हणजे पाठवणार. कुठं? म्हणजे उद्या म्हटलं नाही पाहिजे बबन भाऊला कोणा आणलं होतं रे ते, याला काय कीर्तनाच्या तारखा नव्हत्या का काय? तारखा नसल्या की लोक लांब होतात. घ्या गणुदास मला आली परवानी घ्यावी ती साधोनी, बरं येत नाही. मागचे जांभळ्या देऊ राहिले तरी कीर्तन चालूच.
शेजारचे लोक झोपले तरी कीर्तन चालूच नाही महाराज. मी सुरुवातीलाच सांगितलं, जास्त खाल्ल्यापेक्षा कमी खा आणि पुन्हा खाण्याची इच्छा तुमची झाली पाहिजे असं मला या ठिकाणी बोलायचं आहे. ऐका, देहूच्या रवळामध्ये श्रीमंत तुकाराम महाराजांचं कीर्तन दर एकादशीला व्हायचं. आज जया एकादशी आहे आणि काल दशमी होती. कीर्तनामध्ये सांगण्यासारखे विषय सुद्धा खूप आहेत आणि आजच्या दिवशी माणूस जन्माला येणं सुद्धा भाग्य आहे. आजच्या दिवशी कीर्तन करणं सुद्धा भाग्य आहे आणि आजच्या दिवशी मरणं सुद्धा भाग्य आहे. सांगेल मी तुम्हाला, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रेमळ व्यक्तिमत्व, ज्यांनी गोरगरिबांच्या घरामध्ये घर केलंय, हृदयामध्ये घर केलं, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार, त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि विमानाला अपघात झाला असताना त्यांच्यासोबत 5 जण जी होती, म्हणजे दादा धरून 5 जण, हे 5ही जण मृत्युमुखी पडले. आज आपण मीडियावर पाहिलं असेल, बरोबर 12 वाजता त्यांच्या चिताअग्नीला देण्यात आला आणि 12 वाजता लाखोच्या करोडोच्या संख्येने जनसमुदाय त्या ठिकाणी उपस्थित होता. तुम्ही टीव्हीवर दादाला अंतिम संस्कार करताना बघितलं असेल, पण दादा किती चांगला माणूस होता हे त्या सरणाला अग्नी लावताना नाही कळत. दादाला वाटी लावण्यासाठी किती संख्येने लोक उपस्थित होते ही तुमच्या जाण्याची खरी पावती असते. आपण दिवसभर, आपण आयुष्यभर काय काम करतो इकडे कोणी लक्ष देत नाही. तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पाठीमागे समाज किती असतो ही तुमच्या जाण्याची खरी पोच पावती आहे. आणि स्मशानामध्ये जात असताना 4 जणाच्या खांद्यावर ते प्रेत जातं आणि पाठीमागे जे लोक गप्पा करत असतात ह्या गप्पा खऱ्या असतात. विठाला विठाला ह्या गप्पा खऱ्या असतात. महालाजी महाराज, जाणारा व्यक्ती चांगला असेल तर लोक त्याला चांगलंच म्हणतात आणि जाणारा व्यक्ती जर वाईट असेल तर लोक त्याला वाईटच म्हणत असतात. म्हणून उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा, काल दशमी असताना सकाळी 8:30च्या सुमारास त्यांच्या विमानाला अपघात झाला आणि दादांच्या समवेत विमानानं प्रवास करणारी सगळी 4-5 मंडळी अपघातात मृत्युमुखी पडली आणि आज जया एकादशीच्या शुभ पर्वावर त्यांना अंतिम विधी देण्यात आला. याला दुर्भाग्य म्हटलं पाहिजे, वियोग म्हटलं पाहिजे का सौभाग्य म्हटलं पाहिजे? माझ्या राजांनो, याला म्हणतात मरण. मरायला पाहिजे नव्हते ते. मी काही राष्ट्रवादीचा नाही, मी काही काँग्रेसचा नाही, पण देशासाठी, धर्मासाठी, संप्रदायासाठी, हिंदुत्वासाठी लढणारा माणूस मला जीवापेक्षा प्यारा आहे. तुम्हाला सुद्धा असला पाहिजे. एखादा माणूस जर धर्माकरता जगत असेल, एखादा व्यक्ती जर समाजाकरता जगत असेल, आज आपण पाहतोय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील समाजाकरता झडतायत. मग तुमचं सुद्धा पाठबळ त्यांना तितक्याच ताकदीचं असलं पाहिजे. काही स्वार्थ नाही बिचाऱ्या माणसाचा, त्याला काही घेणं देणं नाही आहे. फक्त तो भविष्य पाहतोय आणि जे कष्ट तुम्ही सहन केले हे कष्ट माझ्या चिमुकल्यांनी भोगू नये याकरता मराठ्याला संघर्षाचा लढा देतोय. त्यांचं नाव आहे जरांगे पाटील. एखादा वक्ता, एखादा महात्मा जर धर्मासाठी, देशासाठी, संप्रदायासाठी जगत असेल तर मला असं वाटतंय की आपण त्याला पाठबळ दिलं पाहिजे, ना की त्याची टंगडी खाली वळली पाहिजे. विठाला विठाला ओढू नका आणि कधी कोणाची निंदा करू नका माय बापांनो, कारण निंदा तर तुमची होणार आहे. महाराज, आम्हाला या गोष्टी कळत नाही, निंदा काय, स्तुती काय. निंदा कधी कोणाची करू नका, कारण ज्यांनी ज्यांनी संस्था काढलेली आहे, जे जे कीर्तनकार आहेत, जे वृंदावन रिटर्न आहेत, जे अयोध्या रिटर्न आहेत, जे गुरुच्या सानिध्यामध्ये आहेत, त्या लोकांना माहीत आहे निंदा कशाला म्हणतात, स्तुती कशाला म्हणतात. मी तुम्हाला प्रश्न करतो पाटील, घाबरू नका तुम्ही. तुम्हाला स्तुती आवडते का निंदा आवडते? स्तुती आवडते. वा, स्तुती आवडते, पण निंदेचा दगड पाठीमागून येतो, स्तुतीचा दगड पुढून येतो. दोघीचे रट्टे सारखेच आहेत. निंदेचा सुद्धा दगड आहे, कारण श्रीमंत संतांनी सांगितले की एक माणूस 2 तोंडानं बोलतो बाबा.
तुका म्हणे जन रादो तोंडी सावध. मांडुळाच्या जातीचे लोक आहेत. मांडूळ जर तुम्हाला दुर्मिळ असणार एखाद्या वेळेस सापडला आणि तुम्ही जर कर्मधर्म सुदैवानं काठीचा वार त्या मांडुळाच्या तोंडावर केला तर ज्या तोंडावर तुम्ही वार केला ते तोंड शांत राहतं, ते पाठीमागच्या तोंडानं चालतं, 2 तोंडानं चालतं. श्रीमंत संत सांगतायत तुका म्हणे जन रादो तोंडे सावध. हे कसं शक्य आहे? 100% शक्य आहे. इथं म्हणतात श्याम महाराजांनी कीर्तन चांगलं केलं आणि एकदा का विठ्ठला जय जय झाला की म्हणतात जमलंच नाही आजचं. हे 2 तोंडाचे आहेत. म्हणून आपण कधी कोणाची निंदा करायची नाही. महाराज काय परिणाम होतात निंदा केली तर शास्त्र असं सांगताय की नरकात सुद्धा जागा भेटत नाही. विठाला 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 विठाला. बापरे, हा एवढा मोठा नरकात सुद्धा आम्हाला जागा भेटत नाही. निंदा महाराज सांगतायत बरं, मी सांगत नाही. कारण माझ्या पदरचं मी या ठिकाणी काहीच बोलत नाही. मला कीर्तन करण्यासाठी बोलवलंय, मी कीर्तनच करतोय. अरे माझ्या मनाचं काही बोलत नाही, बुद्धीचं काही बोलत नाही. कारण पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन तेव्हा आले फळ जाण त्याचे. ग्रंथ पाहिल्याशिवाय बोलता येत नाही आणि बोलूही नाही. तुम्हाला लय आनंद वाटतो की बा नाही आता कीर्तन झाल्यानंतर मी बोलतो. 2-4 मिनटं बोलणं ठीक आहे, पण 2 तास सोपं आहे का ते? एक जण म्हटलं लय सोपं आहे महाराज. म्हटलं या इकडे, आजचं पाकिटच तुम्हाला देऊन देतो, फेटाही बांधून देतो. राहिले उभे. मग आता काय सांगू मी? उभे राहिले झालं चालू. काय सांगू म्हटलं? काही सांगा आता, पण सांगा. नाही म्हणले बाबा, बोटापासून टोंगळ्यापर्यंत लख पाय हलून राहिले, पण मला बोलता येत नाही. बोलणं जेवढं सोपं वाटते तितकं करणं फार कठीण असते माझ्या राजांनो. पण एखादा व्यक्ती, एखादा वक्ता जर चिंतन करत असेल, अभ्यास मांडत असेल, तर आपण समजलं पाहिजे की याच्या पाठीमागे याची साधना आहे. रामभाऊ महाराज गायन करतात, साधना आहे त्यांच्या जीवनात. कंठातून गोड आवाज तुमच्या कानापर्यंत येतो. नक्की त्यांनी रात्रंदिवस घासलेले आहे, म्हणून आज तुम्हाला त्यांच्या आवाजात गोडवा वाटतो. त्यांचे चिरंजीव बालाजी महाराज तिरकीट तकता वाजवतात. तिरकीट तकता, हा, ही जी स्पष्टता त्यांच्या बोटामध्ये येते. धा किट धूम किट तकिट तका किट, तक तक धूम किट तकिट तका किट, तकिट तकिट धूम तिटक तगदी गण तागे तिरकीट धागे तिटक तगदी गण. धा वाजवा टाळ्या त्यांच्याकरता. आता त्यांचा आणि माझा काही संबंध नाही, पण जगात कुठे जाऊ द्या बोल एकच आहेत. पण हा 16 मात्रेचा बोल वाजवण्यासाठी सुद्धा त्यांच्या बोटाला दिलेला त्रास आहे. म्हणून आज त्यांच्या मृदंगाच्या माध्यमातून तुम्हाला जो आनंद मिळतो याच्या पाठीमागं समजलं पाहिजे साधना आहे. आणि एखाद्या वेळेस आम्ही कीर्तनामध्ये बोलतो, तुम्हाला ते विषय भावतात, तुम्हाला असं वाटतं इथं ती टाळी वाजली पाहिजे. ती टाळी तिथं वाजतेच बाबा. ती टाळी जर तिथं वाजत असेल, समजलं पाहिजे की हा कच्च्या गुरुचा चेला नाही, हा पक्क्या गुरुचा चेला आहे. ती टाळी तुम्हाला वाजवण्यासाठी भाग त्या ठिकाणी पाडते. कारण ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये साधना आहे तो कधी पाठीमागं येत नाही. म्हणून साधना असली पाहिजे. हा, यांच्या जीवनामध्ये साधना आहे. या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा सध्या साधना घडत आहे. काही लोक या मुलांना खाली बसा, तुला वाजवता येत नाही असं म्हणत असतील. मी हात जोडून विनंती करेल, तुम्हाला चुकूनही त्या मुलांना असं म्हणू नका. राहू द्या उभे. आज चुकीचा वाजवतीन लेखाचे, पण उद्या चुकीचा वाजवतीन लेखाचे, पण एक दिवस खरा टाळ वाजवल्याशिवाय ते राहणार नाहीत. आणि ज्यावेळेस ते मुलं टाळ वाजवतील, माझ्यासारखा एखादा कीर्तनकार येईल, बोलेल त्यांना, का रे कोणाचा मुलगा आहे रे तो सांगेल मी संपतरावचा मुलगा आहे. त्या दिवशी संपतरावची मान आपाप उंच होईल बघा. ही त्याला मोठं म्हणणाऱ्याची ताकद असेल. हा, एक दिवस चुकेल तुमचं, चुकू द्या. अरे आम्हाला काही येत नव्हतं दादा, मी 4 वर्षात 4 वेळा पळून आलेला महाराज आहे. खरं सांगतो, खोटं नाही. शेगावला लहान असताना मी 4था वर्ग नपास माणूस आहे. मी नारदाच्या गादीवर मारुती रायाच्या दरबारात खोटं बोलणार नाही. मी 4था वर्ग नपास आहे. आई वडील शेतामध्ये काम करण्याकरता निघाले की ते म्हणायचे आम्ही जातो शेतात, तुझ्या शाळेत. आपण त्यांना घराच्या बाहेर काढून द्यायचं, दप्तर मामाच्या टिनावर. शाळा गेली चुल्यात, नाही गेलो शाळेत. नेहमी तसंच. मग ज्यावेळेस शिक्षक लोक घरी यायचे की भाऊ तुमचा मुलगा शाळेत येत नाही, बाबा म्हणायचे मुलगा तर घरून आमच्या देखत शाळेत जातो, हे मधात कुठं फरार होतं, हे चाललं चिचान बोरं खायला. लहानपण फार खतरनाक असतं, प्रत्येकाचं आहे. तुम्ही बी काही कमी नव्हते. हा, तुम्हाला असं वाटतं बरं झालं तू सांगून आला आमचं झाकून. नाही नाही नाही, तुम्ही बी त्यातलेच आहे. विठाला विठाला म्हणून गेलो महाराज
महाराज एकदा दोनदा तीनदा आपण गावातले काही आमचे गजानन महाराजांचे सेवादारी होते पूर्वीचे. आपलं सुद्धा सांगितलं पाहिजे, आपलं नाही लपवलं पाहिजे, नाही तर लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोल्डे पाषाण. आहे का नाही? या हुडपणातून माणूस बुद्धिवान बनत असतो. म्हणून अनेकदा शाळेतून घरी पळून आलो, घरी शिक्षक लोक येऊ लागले, मुख्याध्यापक आले, टीचर आले, क्लासमेट आले, म्हणले तुमच्या मुलाला काहीतरी समजून सांगा, हा 8 दिवसातून फक्त 1 दिवस शाळेत असतो. घरचे म्हणले हा तर 7-8 दिवस आमच्या देखत जातो शाळेत. अरे जातो हे ठीक आहे, पण तो येत नाही ना, हे पा त्याची हजेरी. गावातला एक गट गजानन महाराजांच्या सेवेसाठी सातत्याने जात होता, आजही जातो. मग मला सवय होती. पूर्वीच्या काळामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होत्या, शक्तिमान असायचं, आहे का नाही? शक्तिमान म्हटलं असले म्हणजे तुमच्या काळात होतं. आणि त्यावेळेचे चित्र सुद्धा असं हालायचं, आहे का नाही? त्यानं म्हणायचं 15 मिनिटं तू शक्तिमान पा, 15 मिनिटं मी शक्तिमान पाहतो. तोपर्यंत नंदू महाराज एका जणानं टिनावर जायचं आणि एंटीना धरून ठेवायचा. अरे आले का सिग्नल? हो आले 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 आले. अशी परिस्थिती होती महाराज. मग शक्तिमान असो, चित्रपट असो, तो पाहिला की सकाळी गल्लीतून प्रवास करायचा. आणि गल्लीतून प्रवास केला की जसा चित्रपट आहे, जसे त्या चित्रपटातले गाणे तशीच्या तसे गाणे आपल्या कंठातून म्हणायचे. मग ते हिंदीचे असो का लावणीचे असो का कोणते असो, सगळे लोक म्हणायचे काय म्हणे बुवा हे पांडुरंग महाराजाचं पोरग हिंदी गाणे म्हणतं. पण त्यातला एक समजदार माणूस होता, तो सेवादारी प्रमुख होता. ऐका, तो सेवादारी प्रमुख म्हणला अरे काय रे पोरा, शाळेत जायचं वय आहे तुझं, गाणे म्हणतो, शनिवार रविवार चित्रपट पाहतो आणि जसाचे तसे गाणे म्हणतो. पण तो सेवादारी जो प्रमुख होता त्यानं विचार केला, हे पोरग जर हिंदी चित्रपटाचे गाणे इतके चांगले म्हणते, जर याच्या मुखातून संतांचे अभंग जर बाहेर निघाले तर ते किती गोड असतील. म्हणून त्यांनी मला पकडलं आणि शेगावला 2004 साली नेऊन टाकलं. तिथून मी पळून आलो. इथून सुरुवात यायची. तिथून मी पळून आलो. पहिल्यांदा गजानन महाराज संस्थांनी, दुसऱ्यांदा ॲम्ब्युलन्स पाठवली पण टाकून नेलंच. तिसऱ्यांदा पळून आलो, चौथ्यांदा त्यांनी मला पकडून नेलंच. कारण दर गुरुवारी महाराजांची प्रदक्षिणा असते, गजानन महाराजांची मिरवणूक असते. पण त्या मिरवणुकीचा माईक माझ्या हातात असायचा आरंभा करता. आणि शेकडो मुलं राहायचे, पण म्हणायचे श्याम महाराज कुठं दिसत नाहीत. ते म्हणायचे गेलं पळून. पुढच्या गुरुवारपर्यंत मला इथं दिसलं पाहिजे. पाटीलचं काम मोठं खराब. पुढच्या गुरुवारपर्यंत मला दिसलं पाहिजे. ते टरकाट टाकून आणा, याटोल लटकून आला की ॲम्ब्युलन्स म्हणून टाकून आला की ॲम्ब्युलन्स आलीच गावात. कुठे रे ते? शोधा दिले गावात. आम्ही चालले चिचा बोरं खायला. चौथ्यांदा महाराजांच्या दरबारात आम्हाला पकडून नेण्यात आलं. तिथं थांबलो महाराज. आता म्हटलं आता आपण हारलोय. महाराज 4था वर्ग नापास आहे रे मी. हुडपणा आहे माझ्या बुद्धीत, मला कळत नाही काय केलं पाहिजे काय नाही कळत. चांगल्या वांगल्याची मला ओळख नाही. तुझ्या दरबारात तू मला तुझ्या कुशीत घेतला, आता पळून जायची शक्ती मला देऊ नको. इथून जर जाईन तर काहीतरी बनून जाईन. कर्मधर्म सुदैवानं श्री योगीराज गजानन महाराजांचा कृपा आशीर्वाद मला मिळाला. 4 वर्ष संस्थेमध्ये राहिलो आणि पहिला नंबराचा विद्यार्थी ठरलो. आपलं सांगायचं चरित्र हे माझ्याबद्दल बोलतो मी असं नाही. ज्याच्या दरबारात तुम्ही पावन पवित्र होण्याकरता जाता तो दरबार सुद्धा तसा असला पाहिजे आणि सुरुवात सुद्धा अशी असली पाहिजे. या वयामध्ये ही जर मुलं इतका सुंदर टाळ वाजवतात, अजून 10-5 वर्षानं तुमच्या गावात कोणतेच टाळकरी बोलवायची गरज नाही. झाले पाहिजे तयार. आणि खास करून मुलाबद्दल मी जास्त सांगत असतो, कारण या मुलांच्या हातात देशाची दोरी आहे. म्हणून विठाला विठाला बाळांनो, आई वडील म्हणत असतील कदाचित तुम्हाला नका जाऊ हरिपाठाला, त्यांना सांगायचं कितीही तुमचे कामं असू द्या पण मी हरिपाठात जाणार म्हणजे जाणार. मावल्यांनो, अडवायचं नाही. नुसतं मुलंच आले पाहिजे असं नाही. तुमच्या छोट्या छोट्या मुली जरी असतील तरी त्यांना पाठवलं पाहिजे. परमार्थ करण्याचे अधिकारी नुसतं माणसंच आहेत असं नाही. परमार्थ करण्याचे अधिकारी माता मावल्या सुद्धा आहेत. कारण जनाबाई, मीराबाई, सखूबाई ह्या सगळ्या संत होऊन गेल्या. महिलातून संतत्वाला प्राप्त झाल्या. या समाजाने त्यांना त्रास दिला, तो त्रास, तो आघात त्यांनी सहन केला, म्हणून आज त्या संतत्वाला प्राप्त झाल्या. मुलांनी टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे असं नाही. कधी काळी छोट्या छोट्या मुलीनं सुद्धा कीर्तनात आलं पाहिजे. यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, याती भलत्या नारे हर, याती भलत्या नारे हर, याती भलत्या नारी नर, याती भलत्या नारी नर. करावा विचार, करावा विचार, करावा
या रे लहान थोर या ते भलते नारे नर न करावा विचार न लगे चिंता कोणाची. सगळेजण या. सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे. त्याच्याही पलीकडे महाराज बोलतात खट या रे नट या रे शुद्ध होणे जा रे दौंडी पिटवी भावे चोखा मेळा. खटैया नटैया दौंडी देऊन सांगतात का या कष्टतर कलियुगामध्ये परमार्थ केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही कितीही पैसा कमवून किती परमार्थाच्या विरोधात राहा तरी तुम्हाला परमार्थ केल्याशिवाय पर्याय नाही. करावंच लागते. जीवनाचं सोनं प्रत्येकाला करून घ्या वाटते ना बाबा. आणि तुम्हाला जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर परमार्थात आपण आलं पाहिजे. म्हणून शास्त्र जर पाहिलं आपण बारीक माझ्या राजांनो तर ते त्याच्यासाठी सुद्धा छोटं शास्त्र आहे. कोणत्या वयात काय केलं पाहिजे याचं शास्त्र आहे. सुभाजी सांगतायत प्रथमो नार्जुतो विद्या द्वितीयो नार्जुतो धनम तृतीयो नार्जुतो पुण्यम चतुर्थ किम करशती. काय म्हणतात प्रथमो नार्जुतो विद्या द्वितीयो नार्जुतो धनम तृतीयो नार्जुतो पुण्यम चतुर्थम किम करशती. लहानपणी जर तुम्ही विद्या अवगत केली नाही दुसऱ्यांदा जर तुम्ही माणूस धन कमावलं नाही आणि तिसऱ्या वेळेस जर तुम्ही पुण्य कमावलं नाही तर चतुर्थ किम करशती. पंढरपूरची वारी कधी केली पाहिजे नंदूजी महाराज. जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पायी तव तू आपले सुईत वाहे तीर्थ वात्रे जाय गाऊ नको. अरे 30-35चा 25चा आहे तोपर्यंत जाय बाबा पंढरपूरला. हातामध्ये काठीचा आढळ आल्यानंतर म्हणतो एकदा जातो पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीला. तो म्हणतो तू काही येऊ नको बाबा. आता काय फायदा. माणसानं हाडकं खाणं कधी बंद केलं पाहिजे दात पडल्यावर. सगळेजण हसले म्हणजे इकडे काही कोणी खात नाही वा. सज्जन गाव माणसाने हाडकं फोडणं खाणं कधी कमी केले पाहिजे 32 दात सुट्टीवर गेल्यावर. दात पडायच्या अगोदर आपण सावध झालं पाहिजे. ठरवलं पाहिजे आणि कीर्तनाच्या माध्यमातून काही संदेश देता आला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा कीर्तनातून घेऊन जाता आला पाहिजे. ठरवलं पाहिजे. काय सुंदर नियोजन केलंय आपल्या शिपोरा गावामध्ये ग्रामस्थांनी. तरुण मंडळी आयोजक आहे. महाराष्ट्रातील सर्व सुप्रसिद्ध कीर्तनकार आपल्या गावामध्ये येणार आहे. ठरवलं पाहिजे आमच्या गावात शिपोरा गावात मारुतीरायाच्या दरबारात अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण रामकथा चालू आहे. ठरवलंय महाराज. शपथ घेतो महाराज आजपासून की आमच्या गावात यानंतर काळी पन्नी चुकूनही दिसणार नाही. काळी पन्नी चुकूनही दिसणार नाही महाराज हा संकल्प आहे. करा तुम्ही. का तुम्हाला आनंद वाटते एकाला विचारलं म्हणजे काळी पन्नी जर आणली नाही तर माझे हातपाय घालतात. आता कसं करा. अरे काळी पन्नी खाऊन काय तू स्ट्रॉंगता प्राप्त होणार आहे का. माझ्या राजांना विचार केला पाहिजे. मात जर आपण घरामध्ये आणत असेल काळी पन्नी आपण घरामध्ये आणत असेल ज्याचं तुम्ही घेऊन येता त्याला कधी काळी जाऊन विचारलं पाहिजे की त्याचा जीव तुम्हाला आशीर्वाद देत असेल का. मांस खाता उस करी जोडोनी वैरी देवीला जोडोनी वैरी देवीला जोडोनी वैरी देवीला मांस खाता हे जोडोनी वैरी देवीला जोडोनी वैरी देवीला जोडोनी वैरी देवीला देवीला देवीला. काय होते मांस जर आपण सातत्याने खात असाल तर माणसाची बुद्धी परत परिवर्तित होत असते. जैसे खावे अन्न तैसे होय मन. माणसाचा आहार सात्विक असला पाहिजे. जास्त तिखट जर खाल्ला तर रजोगुणी तमोगुणी होतात. जास्त मसाला खाल्ला तर मुळ्यात उमट्याची शक्यता असते. म्हणून माझ्या राजांनो मांस खाऊन जर आपण पुण्य करतो असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या एवढा अभागी आणि पापी कोणी नाही. शपथ घेतली पाहिजे. आम्ही नेहमीच सांगतो की महाराज आमच्या गावात आजपासून सप्ताह झाला. या जया एकादशीच्या पावन पर्वावर आजपासून मी गळ्यामध्ये माळ घालतो. प्रत्येकाला चान्स आहे बरं. चान्स नाही असं नाही. तुमचं सुधारणं तुमच्या हातात आहे आणि तुमचं बिघडणं तुमच्या हातात आहे. आणि माझा अभंग सुद्धा त्याच्यावरच आधारित आहे. जीवनामध्ये जर तुम्ही काळ्या पन्नीची संगत करत असाल तर तुमच्या कुशीत जन्माला आलेले लेकरं सुद्धा पप्पा काळी पन्नी आणली नाही आज असं म्हटल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणतीलच ते. मग पप्पाला कमी लागेल आणि लेकराला जास्त लागेल. माझ्या बोलायचं तुम्हाला वाईट वाटत असेल वाटू द्या. बघा तुमच्यात बदल होत असेल तर नशीन होत तो शेवटी तुमचा प्रश्न आहे.
मांस खाता हौस करी करून वैरी ठेवेला. कोण आहे वैरी? शरीरामध्ये रजोगुण तमोगुण वाढत चाललाय. संप्रदायाने सांगितलं आज आपल्या गावामध्ये आंबोरे परिवार, नवले परिवार बहुसंख्येने उपस्थित आहे आणि अख्ख्या पत्रिकेवर सगळ्या त्याच्याच पंक्ती आहेत. अन्नदाता सुखी भव, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. ही लोक अन्नदान देतात आणि अन्नदानच देतात असं नाही, सात्विक अन्नदान देतात. सात्विक अन्नदान मिळाल्यानंतर तुमच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होतं माझ्या राजांनो. आणि काळ्या पन्नीतलं खाल्ल्यानंतर सुद्धा तुमच्या बुद्धीत परिवर्तन होतं. तुम्हाला हातामध्ये दांडा घ्या वाटते. हो, सात्विक अन्न खाणाऱ्या माणसाच्या हातामध्ये टाळ येतो आणि काळ्या पन्नीतनं खाणाऱ्या माणसाच्या हातामध्ये दांडा येतो. म्हणजे त्याला भांडण करा वाटते. भांडण समजा काही लोक असतात तर आपल्याला फक्त भांडण आवडते भाऊ. आपल्याला कीर्तन आवडत नाही, तुमचा हरिपाठ नाही, तुमची ज्ञानेश्वरी नाही, काहीच नाही. मग तुला काय आवडतं? आपल्याला फक्त भांडण आवडते. भांडण काय आहेत काय काही हिरे असे, त्याला सांगावं लागतं बाबा तू भांडण तिकडे झाडाशी घोणे घे, आमच्याशी काही घेऊ नको. आमची काही त्यासोबत फायटिंग करायची हिंमत होत नाही. आवडते काही लोकांना. ही वृत्ती केव्हा निर्माण होते? ही वृत्ती जर केव्हा निर्माण होत असेल तर मांस खाल्ल्यानं, मदिरा प्राशन केल्यानं, दुसऱ्याचं अहित पाहिल्यानं आणि महत्वाचं दुसऱ्याची निंदा केल्यानं. निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. मुस्लिम बांधवामध्ये कबीर नावाचे संत गेले. हे कबीर महाराज म्हणले निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीरजी की. कबीरजीच्या वाणीतून सांगतात निंदा करू नको. का बाबा निंदा करू नको? अरे निंदा करणाराही मरणार आहे आणि ज्याची निंदान करतो तोही मरणार आहे. कोण्याही जीवाचा नगडो मंतर, कोण्याही जीवाचा नगडो मंतर, कोण्याही जीवाचा नगडो मंतर, कोणाही जीवाचा नगडो मंतर. आवरम सर्वेश्वर भोजनाचे, वरम सर्वेश्वर भोजनाचे, वरम सर्वेश्वर भोजनाचे, कोण्याही जीवाचा नगडो मंतर, कोण्याही जीवाचा नगडो मंतर. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत. काय सुंदर प्रमाण दिलो नेवरे महाराजांनी. कोण्याही जीवाचा न घडो मसर, वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. हे परमार्थाशी अटॅच आहे. परमार्थ या शब्दाचा अर्थ आहे स्वतःसाठी केला जाणारा विषय, दुसऱ्यासाठी नाही. दुसऱ्यासाठी संत महात्मे करतात, आपण स्वतःसाठी केला पाहिजे. परमार्थ हा आपल्यासाठी आहे. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं शक्य आहे? आहे महाराज शक्य. परमार्थ तुम्ही जर करत असाल तर तुमचे विचार आचरण विचारण सात्विक बनत असतं आणि आपले विचार आचार जर वेगळे असले तर आपल्या बुद्धीत आपोआप परिवर्तन होत असतं. तुम्ही जर दुसऱ्याचं चांगलं करत असाल तर तुमचं चांगलं होईल आणि तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट करत असाल एक दिवस तुमचं 100% वाईट झाल्याशिवाय राहणार नाही बघा. म्हणून आपण ठरवलं पाहिजे निंदा करायची का नाही करायची. श्रीमंत तुकाराम महाराज आज जगद्गुरु संतत्वाला प्राप्त झाले, इथपर्यंत आले. त्यांचा प्रवास सर्वसामान्य नव्हता. हा, परमार्थ करत असताना अडचणी खूप येतात, कारण परमार्थ सहजासहजी घडत नाही. एखादी माय माऊली जर दररोज मारुतीच्या मंदिरामध्ये हरिपाठ घेण्याकरता येत असेल, शिपुरामध्ये आहेत महिला भजन मंडळ आहे का? वा वा, हात वर करा बरं. जेवण करायला गेले का? लाजायचं नाही. आमच्या माऊल्यांनो तुमच्याकरता मी टाळ्या वाजवतो. कारण काय, तुमच्यामुळे आमचा परमार्थ टिकून आहे. हो, सगळ्याच्या लेट झोपते बिचारी ती, सगळ्याच्या लेट झोपते, सगळ्याच्या अगोदर उठते, नाश्ता करून देते. याला शेतात जायचं असतं त्याचा टिफिन सुद्धा तयार करून देते. भांडे घासते, धुणं धुते, सगळं झाल्यानंतर पाठीमागून डब्बे घेऊन शेतात जाते. शेतातून आल्यानंतर पुन्हा गॅस शेगडी चूल वगैरे वगैरे पेटवते, याची चहाची व्यवस्था करते.
याला चांगला चहा पाजते, नंतर ती चहा घेते, नंतर स्वयंपाकाची तयारी करते, यांना जेव घालते, नंतर ती जेवते. हे कीर्तनामध्ये येऊन बसतो तेव्हा ती भांडे घासत असते. सगळे भांडे झाल्यानंतर माऊली बिचारी कीर्तना देते. मग टाळी वाजवली पाहिजे तुमच्याकरता. हा तुम्ही आहे म्हणून हा परमार्थ टिकू नये महाराष्ट्रातला तरी, नाही तर हे आमचं माणसं कांडावर मोजण्यासारखे आहेत. हे क्रिकेटच्या नांदीला गेलेत सध्या. म्हणून तुम्ही आहे म्हणून आमचा परमार्थ चालू आहे आणि आलं पाहिजे. आपण सांगायचा मुद्दा एवढाच आहे, निंदा आपण का केली पाहिजे कोणाची. तुम्ही जर निंदा करत असाल तर समजून घेतलं पाहिजे की तुम्ही पापाचे भागीदारी झाले, म्हणून निंदा करायची नाही. परमार्थ करणं सुद्धा तुम्हाला जेवढा सोपा वाटतो तितका सोपा नाही. हे परमार्थातले शब्द आहेत, तुम्हाला ऐकावेच लागतील, ऐकावेच लागतील. मी सांगत होतो तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायला जाण्याच्या अगोदरचा विषय. जिजाऊ साहेबांच्या उदरामध्ये राजा असताना राजाचा जन्म झाला. राजे जन्माला आले, हळूहळू राजे चालू लागले, हळूहळू राजे ज्ञानेश्वरीच्या गप्पा ऐकू लागले. हळूहळू मासाहेबांनी सांगितलं, राजा आता ज्ञानेश्वरीच्या गप्पा ऐकणं बंद, कारण तुमचा जन्म ज्ञानेश्वरीच्या गप्पा ऐकण्याकरता नाही. तुम्ही जो विषय अनुभव घेण्याचा प्रयत्न करता ते देऊचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराज करणार आहेत. मग आऊसाहेब मी का करू. तुमचा अवतार, तुमचा जन्म मुघलांचा मानीचा शिरच्छेद करण्याकरता झालाय. मग महाराज मला काहीतरी कळत नाही. शिवाजी महाराज आऊसाहेबांना म्हटले, पण छत्रपती शिवाजी महाराज असंच बोलता बोलता आऊसाहेबांना म्हणले, आऊसाहेब मी पुण्याची स्वारी करत असताना मला माझ्या कानावर असं आलंय की कोणीतरी देऊचे सुप्रसिद्ध साधू आहेत, त्यांचं नाव तुकाराम महाराज आहे, आणि असं म्हणतात की त्यांचं कीर्तन विठ्ठलाच्या रावळामध्ये होतं देऊला. म्हणजे हो, ते विठ्ठलाचं मंदिर मंबाजीबाच्या शेताच्या धुऱ्यावर. ऐका आता, मंबाजीबा होते मंबाजी, तुकाराम महाराजांचा मुख्य श्रोता. दर एकादशीला विठ्ठलाच्या रावळात तुकोबाचं कीर्तन व्हायचं, पण मंबाजीबा कीर्तनात येऊन बसल्याशिवाय तुकोबा कीर्तन चालू करत नव्हते. आणि तुकोबाची कीर्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली. शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांना सांगितलं, मा काय म्हणता राजा, कोणीतरी देऊचे साधू आहे म्हणतात, कीर्तनकार आहे म्हणतात, त्यांचं कीर्तन विठ्ठलाच्या रावळात दर एकादशीला होतं म्हणतात. आज माझी इच्छा आहे कीर्तन ऐकायला जाण्यासाठी. पहा कोणाचे शब्द आहेत, शिवाजी महाराजांचे. कोणाचं कीर्तन, तुकोबाचं कीर्तन. कुठं, देऊच्या भंडारा डोंगरावर मंबाजीबाच्या शेताच्या धुऱ्यावर विठ्ठलाचं राऊड होतं, तिथं तुकोबाचं कीर्तन व्हायचं. आणि कर्मधर्म सुदैवानं तुकोबाचं कीर्तन चालू झालं. आले शिवाजी महाराज, आणि शिवाजी महाराज कीर्तनामध्ये येऊन बसले. तुकोबाचा एक नियम होता की डोळे बंद, जोपर्यंत डोळे बंद आहेत तोपर्यंतच कीर्तन चालायचं, आणि तुकोबाचे डोळे उघडले की कीर्तन बंद व्हायचं. आणि तुकाराम महाराजाचे डोळे लवकर उघडतच नव्हते, चालू राहायचे ते. कारण तुकाराम महाराजांना विठ्ठल नामाचा छंद लागला होता. या विठ्ठल नामाचा छंद प्रत्येकाला लागला पाहिजे, आणि तो लागण्यासाठी सहजासहजी माणसाला तो प्रसाद मिळत नाही. एकदा का तुम्हाला त्याचा छंद लागला की तुम्ही तो टाकून देण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो टाकला जात नाही. आले मावळ्यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या समोर येऊन बसले. आणि काय सुदैव असेल, तुकोबांनी अचानक डोळे उघडले. डोळे उघडून पाहता तो तेजस्वी सारखा चेहरा, लखलखीत चेहरा चमकणारा एकदम दिसला तुकाराम महाराजांच्या पुढे. आणि तुकाराम महाराजांनी कीर्तनासाठी अभंग घेणार तेवढ्यात तुकाराम महाराजांनी कीर्तनासाठी अभंग बदलला. आणि तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहून एक अभंग लिहिला. तो अभंग आपण नेहमी म्हणतो, धर्माचे पालना, धर्माचे पालना, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालना, धर्माचे पालना, करणे पाखंड, करणे पाखंड, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड, करणे पाखंड, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड, करणे पाखंड, करणे पाखंड खंडन, हे काम करणे कामा, विजवा
सांगा, श्रीमंत तुकाराम महाराजांनी छत्रपतींना पाहिल्याबरोबर अभंग बदलला आणि अभंग घेतला धर्माचे पालन राजे. आता पहा दोघांचा संवाद कसा चालला. राजे जीव लावून कीर्तन ऐकतायत, कान देऊन कीर्तन ऐकतायत. माणसांनी कीर्तन ऐकावं पण सर्वांगाचे कान करून, नाही तर देवदेवळातच चीट सगळं चपलाईमध्ये. आता जाणली मी बरोळून 300 रुपयाची. कोण नेते का काय? विठ्ठला विठ्ठला नेते का काय? अरे नेते तर नेऊ दे बाबा. आमच्या अशा किती चपला जातात, कितीतरी चपला जातात. एक दिवस मी असं सांगितलं तुमच्या माहिती करता, सोमवारच्या दिवशी नंदुबा DP रोडनं गेलो आणि चप्पल घेतली 300 रुपयाची. आता माझी एकच प्राईज राहते, कोणती? चॉईस पॅरेगॉन कोल्हापुरी. आता धोत्रावर काय सँडल चांगली दिसत नाही, जोडा तर अजिबात चांगला दिसत नाही. या माणसानं जर घातला तर दिसते, कारण ते विश्व हिंदू परिषदेचे माणसं आहेत. त्यांनी कोणताही जोडा घातला तर त्यांना शोभून दिसतो. जाडजूड माणूस आहे, दाढी दुडीवाला. आम्ही पहिलेच अगरबत्ती छाप. आम्ही कोणताही कसंही घातला तर काही फरक पडते का? नाही. मी असंच सांगितलं कीर्तनात. नेमकं सोमवारच्या दिवशी DP रोडला गेलो 300 रुपयाची. आणि ज्या दुकानात मी जातो ती फक्त चप्पल घेतो, भाव करत नाही. कारण त्यांना माहिती आहे हे नेहमीचं गिऱ्हाईक आहे. 300 मोजून द्यायची, चप्पल घेऊन यायची. कीर्तन विकीर्तन झालं आणि सगळ्यांना सांगितलं, माता मावल्यानं मी आज तुमच्या गावामध्ये जगद्गुरु संत श्रीमंत तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन केलं. खरं सांगतो तुम्हाला, जे जे चांगलं वाटत असेल ते घेऊन जा आणि जे जे वाईट असेल ते टाकून द्या. कीर्तन झाल्यानंतर माझी चप्पल पाहिली, तीच गायब होती. बरं, चप्पल गायब होती, घातली त्या बाजारानं चप्पल घालून वट्यावर बसलो. आता पाहतो म्हणे कसा बोलते महाराष्ट्रात. मला गाडीत बसायचं आहे, आमचा ड्रायव्हर उभा आहे बाहेर. ती चप्पल आपली. ए महाराज खोटे बोलता म्हणे तुम्ही कीर्तनात नाही का सांगितलं चांगलं चांगलं घेऊन? म्हटलं माझी चप्पल. अरे बाबा, तिचं अजून सील सुद्धा काढलं नाही, ती नवीनच आहे. ते नाही तुम्ही खोटे बोलता. पण मग जे जुनं आहे ते टाकलं, ती आपलं फाटेल जोडाय तो घेऊन जा म्हणे. कीर्तनाच्या माध्यमातून जे चांगलं आहे ते नेलं पाहिजे. राजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तुकाराम महाराजांचा संवाद आहे. तुकोबानी शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिला, अभंग बदलला. राज धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा म्हणजे तुम्ही आणि आम्ही मिळून आपल्याला काम करायचं आहे. कोणतं काम? आम्ही घेतो नामस्मरणाचे शस्त्र हातात आणि तुम्ही घ्या तलवारीचे शस्त्र हातात. पाहिजे किती भेद आहे. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. शिवाजी महाराज म्हणते, तुकोबा आम्ही तुमचं नाव ऐकून तुमचं कीर्तन ऐकण्याकरता आलो होतो. असं वाटलं कुठंतरी शस्त्र खाली ठेवून नामस्मरणाच्या गप्पा होतील. तुकोबा म्हणले, राज अरे नामस्मरणापेक्षा सुद्धा शस्त्र फार महत्वाचे आहे. आम्ही नामस्मरणानं समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही हातामध्ये शस्त्र घेऊन समाजाला सरळ करण्याचं काम करा. म्हणून मुघलांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना पळायला भाव लागलं. याच्या पाठीमागे जर ताकद कोण्या गुरुची असेल तर ते तुकाराम महाराज होते. पण आज आपलं दुर्भाग्य म्हणावं लागेल, आपण फक्त 19 फेब्रुवारी आली की असं म्हणतो च्या मायला जगात भारी, आणि 19 फेब्रुवारी आणि 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराजांचे मावळे पाहिले की आम्ही काय समजतो. अरे तू कोणाचा पोरगा आहे? अरे कोणताच मित्र कोणाला ओळखत नाही माझ्या राजांनो. नाईट्या पिऊन, चपट्या पिऊन, दारू पिऊन आपण स्वराज्याच्या राजाच्या त्या मिरवणुकीमध्ये नाचत असेल तर कुठंतरी आपल्या राजाचा तो अपमान असेल. शोभायात्रा काढा, दिंडी काढा. अरे 50-50 हजार रुपये डीजे वाल्याला दिल्यापेक्षा 30-35 हजार वारकरी दिंडी बोलवा. नसेल तुमच्याकडून जमत तर मला फोन लावा, मी आणून देतो किती टाळकरी पाहिजे. राहतात महाराज. आमच्या चिखलीमध्ये एक वेळेस श्वेताताई महाले पाटील आमदार आहेत. त्यांनी सांगितलं, श्याम महाराज यावर्षी शिवाजी महाराजांची शिवजयंती थाटात साजरी झाली पाहिजे, कमीत कमी 1000 टाळकरी पाहिजे. मी म्हटलं ताईसाहेब 1000 टाळकरी पाहिजे. लाईव्ह चालू आहे, खोटं बोलणार नाही. कारण माझं मौनी प्रसाद यूट्यूब चॅनल आहे. हे कीर्तन शिपोऱ्याचं उद्या सकाळीच महाराष्ट्रात पडत आहे. 21 ते 25 हजार लोक दररोज पाहतात. खोटं नाही बोलणार आणि नारदा जगातून खोटं नाही. ते म्हणले मला यावर्षी शिवाजी महाराजांची जयंती वारकऱ्यांच्या सानिध्यात करायची आहे, 1000 टाळकरी पाहिजे. म्हटलं बा 1000 टाळकरी आणून देतो, एकही कमी देणार नाही, पण पैसा द्यावा लागेल. त्यांनी 1.5 लाख रुपये ॲडव्हान्स दिले महाराज. आणि मी सुद्धा 999 सुद्धा आणून दिले नाही, त्यांना 1000च टाळकरी आणून दिले. अशी शिवजयंती झाली की चिखली तालुक्याला सुद्धा लाजवेल इतकी सुंदर शिवजयंती झाली. पैसे डीजेवाल्याला सुद्धा आपण देतो, मी डीजेचा विरोध करतो असं नाही, डीजेवाल्याला देतो, पण त्याच्यावर शिवाजी महाराजांचेच गाणे असले पाहिजे. गाणे शिवाजी महाराजांचे वाजवा, शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नाचा, पण तो नाचणारा नील असला पाहिजे का 19 मारून असला पाहिजे.
19 मारून नसला पाहिजे. म्हणून आपल्या राजाने आपल्याला काय शिकवण दिली? राजानं शिकवण एकच दिली माझ्या मायबापांनो, की मी तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकण्याकरता पुण्याहून देहूला गेलो आणि तुकाराम महाराजांनी मला मार्गदर्शन केलंय. म्हणून तुकाराम महाराज माझे आदर्श गुरु ठरलेत. आज तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हातामध्ये शस्त्र घेतले. तुकाराम महाराजांचा शिवाजी महाराजांचा सूक्ष्म संवाद त्या ठिकाणी आहे. नाही महाराज, आम्ही जर तुमच्यासारखं नामस्मरण केलं तर तुकाराम महाराज म्हटले खूप अंतर आहे, तुम्हाला शस्त्रानेच समाजाला सरळ करावं लागेल, आम्ही शब्दानं करू. तुम्ही आम्हा घरी धन शब्दाचीच, हे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. म्हणून आता काय केलं पाहिजे? काही करायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबाला बोलू लागले, महाराज आम्ही काय केलं पाहिजे? काहीच करू नका. आमचं ज्या वेळेस कीर्तन होत असेल ना त्या त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी या, आम्ही तुमचा नक्की उद्धार करून दिल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला पुंडलिका म्हणून छत्रपतींचा गर्व आईच्या उदरामध्ये होता त्यावेळेस जिजाऊ माँसाहेबांनी संगत ज्ञानेश्वरीची केली. आता ऐका, शिवाजी महाराज उदरामध्ये होते त्यावेळेस जिजाऊ साहेबांनी संगत महाभारताची केली, गाथ्याची केली, पुराणाची केली. म्हणून सुंदर चंद्र सूर्यासारखा चमकणारा उजस्वी बालक जन्माला आला, त्याचं नाव आहे शिवाजी महाराज. आता ऐका, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर जिजाऊ साहेबांनी बाळावर राजावर गर्भात संस्कार केले. म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले. आज या मुलांवर योग्य ती दिशा, योग्य ते संस्कार आपण घातले. आई वडिलांची नक्कीच पुण्य असेल कुठंतरी, अनेक प्रमाणात देता येतात. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. या मुलांपेक्षा या मुलाला जन्म देणारे आई वडील भाग्यवान आहेत की तुम्ही त्यांना जन्म दिला. म्हणून आज ते मारुतीच्या दरबारात तुमच्या गावात अखंड हरिनाम सप्ताहामध्ये टाळ घेऊन उभे राहतात. त्यांना कधी दुखवू नका, चुकवू नका. आज चुकत असतील चुकू द्या, आज दुखत असतील दुखू द्या. ते जसा टाळ वाजवत असतील त्यांना वाजू द्या, पण त्यांना दुखवायचं नाही. कारण तुम्ही जर त्यांना एकदा दुखवलं की काही भले विचित्र लेकरं असतात बाबा, तुम्हाला सांगतो. आणि या जातीला तुम्ही जेवढं चांगलं म्हणसान तितके ते फुगत असतात. बरं, तुम्ही का त्याला म्हटलं हे ठेवरे टाळ खाली, तर ते मोठं विचित्र असते. म्हणते हातवा टाळ, हातवाला सप्ताह, आणि हेतवाला कीर्तन, चाललो घरी रामकृष्ण हरी. आणि तिकडे जातो तिकून महाराजले वाकड्या दाखवतो. अशी परिस्थिती आपली नाही झाली पाहिजे. म्हणून लेकराच्या कधी नांदी लागू नये. हे लेकर खतरनाक आहेत, कारण पोरं जितकी तुमची इज्जत करतात तितकी तुमची इज्जत उतरवतात. एकाला मी विचारलं का रे कोण्या गावचा? म्हणे अमुक टमुक गावचा. काय करतो? काय नाही, म्हशी चारतो म्हणे. मी म्हटलं वा, म्हशी चारतो. किती आहेत म्हशी? 2 आहेत म्हणे. म्हणजे दूध देतात का? हो, म्हशी दूध आहे. किती दूध देतात म्हशी? म्हणे दूध देत नाही, त्या दूध काढावं लागतं म्हणते. राहू दे बाबा, काय खरी गोष्ट आहे. म्हटलं दूध किती लिटर देतात? दूध देत नाही, त्या दूध काढावं लागतं म्हणे. त्याच्यापेक्षा त्याच्यावर दूर राहिलेलं बरं. एका गावाला कीर्तनाला गेलो, शिपोरासारखं सुंदर असं गाव होतं, तिकडे विदर्भातलं सांगतो. कीर्तनात बसलो, कधी न कीर्तनात येणारं गावातलं नंबर 1चं विचित्र लेकरू कीर्तनात येऊन बसलं. ते पुढे आणि कर्मधर्म सुदैवानं कीर्तन नेवरेबा रंगात आलं, लईन गेली नंदुबा, त्यांना लावलं धोतर वळणाचं. मी म्हटलं या गावात स्टेज चांगला आहे, गायक वादक चांगले आहे, सिस्टीमही चांगली आहे, उंदीर कसा काय आला? सुदैवानं लईन आली, पाहतो तर बहादर धोतर वळत होत्या. म्हटलं अरे बाबा असं नको करू, मला 2 तास कीर्तन करायचं आहे. लेकरं काय कीर्तन काही सांगता येत नाही. पण तुम्ही ज्या मुलांना योग्य दिशा दाखवत असाल ना माझ्या राजांनो, मायबापाचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं, महाराष्ट्राचं, देशाचं नाव एक दिवस उंच केल्याशिवाय राहणार नाही. इतकी ताकद या मुलांमध्ये आहे. हे दिसतात तुम्हाला 4 रंगाचे 4 मुलं, पण याच्यामध्ये कोणी हेडमास्तर आहे भविष्यात, याच्यामध्ये कोणी कलेक्टर आहे. जर या पोरानं ठरवलं तर गावाचा विकास करण्यासाठी सरपंच सुद्धा यातला होऊ शकते. एवढंच नाही, पंतप्रधान सुद्धा होऊ शकते. मी नेहमी म्हणत असतो, म्हणेल इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलती, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, अपने हो या पराये, सबके लिए हो न्याय, रस्ते बड़े कठिन है, चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलती, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. या देशाचं भविष्य तुमच्या हातात आहे. म्हणून तुम्ही अभ्यासही केला पाहिजे. आई वडिलांच्या हाताखाली त्यांना मदतही करू लागली पाहिजे. आणि संध्याकाळी हरी कीर्तनात टाळ घेऊन उभं सुद्धा राहिलं पाहिजे, कारण भविष्य तुमच्या हातात आहे. आमच्या हातात काही नाही. आता मी नेहमी सांगत असतो, म्हातारे लोक कीर्तनात आले तर सुधरत नाहीत. काय काय शब्द आहे? म्हातारे लोक
आमच्यासारखे कीर्तनं झाले तर सुधरत नाहीत आणि तमाशात गेलं तर बिघडत नाहीत. मग आता सुधारण्याची आणि बिघडण्याची पाळी जर कोणाची असेल तर माझ्या युवा पिढीची आहे, तरुण पिढीची आहे. आज आपल्या गावामध्ये ज्या अर्थी हे सगळे तरुण मित्रमंडळी पुढे बसलेले आहे त्या अर्थी 100% सांगतो की हे सप्ताहाचे कमिटीतले आयोजक असले पाहिजे. टाळ्या वाजवा त्यांच्याकरता एकदा. असले पाहिजे, बराबरीचे पाहिजे असतात. म्हणून कीर्तनामध्ये जर तरुण भाग घेत असेल तर त्या कीर्तनाची रंगदेवता, कीर्तनामध्ये रंग निर्माण होण्याकरता वेळ लागत नाही, तो आपाप होत असतो. म्हणून संगत सुद्धा चांगल्याची असली पाहिजे बाळांनो तुमची. तुम्हाला लोक चिडवतील चिडू द्या. तुम्हाला सुद्धा काही लोक म्हणत असतील काय महाराज तुम्ही, काय माऊली तुम्ही हरिपाठ करण्याकरता जाता, तुमचं काय वय आहे का हरिपाठ करण्याकरता, त्यांना चिडवू द्या, खिजवू द्या. आपल्याला खिजवतात तर तुम्ही तुमचं काम कधी सोडायचं नाही. जर खिजवणारा माणूस त्याचं काम सोडत नसेल तर आपण हरिपाठ घेणं का सोडायचं? जर चिडवणारा माणूस त्याचं चिडवणं बंद करत नसेल तर आपण टाळ वाजवणं का बंद करायचं? आपण आपला धर्म सोडायचं नाही. त्याही पलीकडे सांगतो तुम्हाला, ऐका. तुम्ही म्हणत असाल महाराज दुर्भाग्यवान आहे मी, माहेरी ज्यावेळेस होती त्यावेळेस सगळं चांगलं होतं, सुदैवानं सासरी नांदण्याकरता आली, ज्याच्यासोबत माझी लग्नाची गाठ बांधल्या गेली तो थोडा पितो आणि मी माळकरी आहे म्हणे महाराज, हरिपाठ घेतल्याशिवाय मला करमत नाही. मी दररोज हरिपाठ घेतो म्हणे, मी दररोज हरिपाठ घेतो म्हणे, पण आमचा बुवा दररोज संध्याकाळी पिऊन येतो आणि म्हणतो आमच्या घरात हे चालणार नाही, आमच्या घरात असं चालणार नाही अजिबात. जमतं का मला, जमतं का तुम्हाला? कसं काय माहित? मी माळकरी आहे म्हणे, माळकरी, पण आमच्या घरचा बुवा दररोज संध्याकाळी लेझिम घेऊन येतो. त्या माऊलीला मी एक विषय सांगितला, म्हटलं माऊली आपण दररोज हरिपाठ घेताना आणि तुमचा बुवा दररोज संध्याकाळी लेझिम खेळत घरी येतो, तुम्ही तुमचा हरिपाठ सोडायचा नाही. तो जर लेझिम खेळणं सोडत नसेल तर तुम्ही तुमचा हरिपाठ का सोडायचा? तुमचा हरिपाठ तुम्ही चालू ठेवा, त्याला लेझिम खेळत घरी येऊ द्या. तुमचा हरिपाठ तुम्ही चालू ठेवा, त्याला लेझिम खेळत घरी येऊ द्या. एक दिवस लेझिम खेळत येणारा तुमचा नवरा तुमच्या शेजारी हरिपाठ म्हटल्याशिवाय राहणार नाही. ही हरिपाठाची आणि संप्रदायाची ताकद आहे. पेनारा माणूस जर पेन सोडत नसेल तर आपण हरिपाठ का सोडला पाहिजे रे? याच्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणून आज घरामध्ये लेझिम खेळत येणारा बुवा उद्या त्याचं पाहून त्याचे मुलं सुद्धा 100% लेझिम खेळत येतात. म्हणून संगत अशांची असली पाहिजे जेणेकरून तुमच्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे. या ठिकाणी श्रीमंत तुकाराम महाराज असं म्हणतायत, मला सुद्धा संगत लागली पाहिजे, पण कोणाची? ज्याच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य आहे त्याची. कोणाचं वास्तव्य आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात देवा वासती देवा जय हो. देवा वासती देवा वासती देवा वासती जय हो. देवा वासती देवा वासती देवा वासती ज्योती गणा विसंगाती ज्यांची गणा विसंगाती ज्यांची गणा विसंगाती ज्यांची गणा विसंगाती ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, विठोबा रख टाळ टाळ, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये, जय जय विठोबा रखुमाये. 10:30 वाजले. आपल्या अभंगाचं एकच चरण आता झालं. कसं आहे, चिंतने चिंतने तद्रूपता, भक्ती ज्ञान विरहित इतऱ्या गोष्टी न कराव्या.
प्रेमभरीत वैराग्याच्या गोष्टी बी उराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी शिरे ऋषी, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत चरित्र कीर्तनात सांगितलंच पाहिजे. हुतात्म्याच्या शुरात्म्यांच्या गप्पा कीर्तनात केल्याच पाहिजे. बाहेरचं सांगायचं नाही. राजकारणातलं तर अजिबातच नाही आणि प्रपंचातलं तर अजिबातच नाही. प्रपंचातलं का सांगायचं नाही? कारण सगळे अनुभवी आहेत म्हणून सांगायचं नाही. तुमच्या घरात तुम्ही कितीही चांगलं वागा, तुमच्या घरात तुम्ही कितीही पैसा आणा, तुमचं घर तुम्ही किती करोड रुपयाचं बांधा, तरी तुमच्या घरातले लोक तुम्हाला म्हणत असतात तुम्ही बोलूच नका, तुम्हाला काही समजत नाही. खरी आहे का खोटी गोष्ट आहे? हे खरं आहे महाराज. तुम्ही कितीही चांगलं काम करा तरी तुमच्या घरातली बाई तुम्हाला म्हणत असते पिंटाचे पप्पा तुम्ही बोलूच नका, तुम्ही बोलले म्हणजे संबंध हुकला. म्हणून त्या गप्पा इथं करायचं नाही. त्याला म्हणतात संसार प्रपंच. राजकारणाच्या गप्पा इथं करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस BJP वगैरे वगैरे असतील त्या करू नये. कारण वरुडच्या बसस्टँडवर गेले 5 रुपये दिले की पेपर भेटते 16 पानाचा. सगळं राजकारणच असते. जेणेकरून खाली बसलेल्या लोकांना वैराग्य झालं पाहिजे आणि जेणेकरून खाली बसलेल्या लोकांच्या हृदयात मारुतीरायाची पांडुरंगाची मूर्ती ठसली पाहिजे, उमटली पाहिजे. ही कीर्तन मर्यादा माझ्या संतांच्या घरची आहे. आता या ठिकाणी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलं ऐसे आवडते मना कैसे देव वशी चित्ती. आता याचा अन्वय आहे बाबा. अगोदर ऐसे आवडते मना आणि देव वसे चित्ती. जसं एखादा श्लोक जर आपण म्हटला तर श्लोक सरळ म्हणायचा नाही, त्याचा अन्वय अर्थ करायचा असतो. जसं अनपेक्ष सुतीर्दक्ष उदासीन गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त सामे प्रिया. यो मद्भक्त सामे प्रिया अनपेक्ष सुचिर्दक्ष गतव्यतः सर्वारंभी परित्यागी. जसं संस्कृत बोलत असताना त्याचा सरळ अर्थ कधी होत नाही, त्याचा अन्वय होत असतो. तसं श्रीमंत तुकाराम महाराज म्हणतात ऐसे आवडते मना देव वशी चित्ती. हे मन आहे. सगळ्यात अगोदर या मनाला ताब्यात आपण केलं पाहिजे. करता येईल का या मनाला ताब्यात? मनाला ताब्यात करणं फार कठीण आहे. इतकं खतरनाक मन आहे की थोडसा कधी 10:30च्या पुढे काटा गेला की म्हणतो कधी आटपते कीर्तन, कधी चालतं घरी, कधी आटपतं कीर्तन. जसं काही घरी लावून आता झेंडाच लावणार आहे आहे का नाही? म्हणून या मनाला ताब्यात ठेवण्याकरता फार कष्ट करावे लागतात. कारण हे सहजासहजी ताब्यात येत नाही. मनाचा उपयोग, मनाची गती शास्त्राने सुद्धा सांगितले मन चपळ चंचळ येता जाता न लागे वेळ. बाद पंढरपूरला जातं, बाद जातं वरुडला, बाद जाऊन येतं याचा गॅरंटीच नाही महाराज. मग आता हे मन ताब्यात येण्याकरता काय केलं पाहिजे? इंद्रियाला ताब्यात ठेवलं पाहिजे. आता इंद्रिय किती आहेत हो? 10 इंद्रिय. आणि 10 इंद्रियाचा राजा जर कोणता असेल तर मन. हे मन कुठं असलं पाहिजे? देवा माझे मन लागो तुझे चरण. ज्याचं मन देवाच्या चरणावर समर्पण झालेलं आहे अशाची संगत मला झाली पाहिजे. मग महाराज म्हणतात एवढं सखोल आम्हाला सांगितल्यापेक्षा आम्ही देवाची संगत करतो हे ठीक आहे. मग तुला देवाची संगत व्हावी असं वाटत असेल तर अगोदर साधूच्या संगतीत गेलं पाहिजे. संगत संतान की करले जीवन का सार्थक कचू करले. संतान की करले जीवन का कचू करले. आपलं कीर्तन झालं. कारण तुम्ही म्हणसाल महाराज खोटा बोलते. 10:30 वाजता गोदडी हॉस्पिटल. बरोबर 10:30 विठ्ठल रुक्मिणी झालं आपलं. विठोबा रुक्मिणी 10:30 झालं म्हणजे आपलं कीर्तन झालं. आता 12 वाजेपर्यंत चाललं तरी काही शाबास. याला म्हणतात असं मुंडकं पकडणं आहे का नाही? असं होतं का महाराज ते? बरं रे आता डबल तू बोलून पाय फक्त मग सांगतो. झालंय माझ्या राजांनो कीर्तन ऐका. आपण जर दुसऱ्यासाठी जगत असाल, आपण जर दुसऱ्यासाठी जगत असाल, स्वतःसाठी जगत असाल त्याला परमार्थ म्हणतात. मरायचं प्रत्येकाला आहे, मरायचं प्रत्येकाला आहे. पण मेल्यानंतर माणूस हा कीर्ती स्वरूपानं जिवंत राहत असतो. धर्मासाठी करा, धर्म तुम्हाला कधीच मरू देणार नाही. स्वतःसाठी करा, आपल्या घरच्या परिवारासाठी करा. हे लोक आज मेला की उद्या 13वी झाल्याबरोबर भजे करून खातील. ही पद्धत आहे. आता पाळलं तर पाळलं. सुतक या कष्टकरी कलयुगात नाही तर सुतकही पाळत नाही. 13 दिवस 14व्या दिवशी भजे करून खातात लोक. अहो सुतक आहे तुम्हाला तुमच्या घरातला व्यक्ती केला जाऊ द्या म्हटलं गेलं. घरासाठी जर करत असाल तर लोक 13 दिवस तुमचं नाव घेतील, 14व्या दिवशी भजे करून खातील. पण तुम्ही गावासाठी करा, तुम्ही संप्रदायासाठी करा, तुम्ही देशासाठी करा, तुम्ही धर्मासाठी करा. लोक तुम्ही गेल्यानंतरही तुम्हाला मरू देणार नाही. 700 वर्ष झाले श्रीमंत विश्वमौली ज्ञानोबारायांना संजीवन समाधी घेऊन आजही नाव आहे. तुकाराम महाराजांना 400-450 वर्ष झाले आजही नाव आहे. योगीराज समर्थ गजानन महाराज 100-110 वर्ष झाले आजही नाव आहे. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा 50 वर्ष झाले अजूनही नाव आहे. एकनाथ महाराज 450 वर्ष झाले अजूनही नाव आहे. नामदेव महाराज 800-900 वर्ष झाले अजूनही नाव आहे.
आणि कमीत कमी तुमचं 2 वर्ष नाव राहिलं पाहिजे, असं काहीतरी केलं पाहिजे. म्हणून तयाची घडावी संगती, देव वसे चित्ती ऐसे आवडते मला, देवा पूर्वाबी वासना. श्रीमंत तुकाराम महाराज सांगितलं, देवा मला प्रपंचातली वासना नाही, मला प्रपंचातली आशा नाही, मला माझ्या मनात एकच आशा आहे, ज्याच्या चित्तामध्ये देवाने वास्तव्य केलेलं आहे अशाची संगत माझ्याकडून झाली पाहिजे. का झाली पाहिजे असं माझ्या मनाला आवडते. म्हणून मग पुढे हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटे, हरिजन मला भेटले पाहिजे आणि जेणेकरून मी त्याला कळकळून मिठी मारली पाहिजे, आणि अशी मिठी मारली पाहिजे की अंगही सुटलं नाही पाहिजे मिठीचं आणि संगही सुटला नाही पाहिजे मिठीचा. म्हणून तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. पुढे ऐसे आवडती मना, देवा पुरवी वासना. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणून आपल्या शिपोरा गावामध्ये कालपासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. आदरणीय आमचे बबन भाऊ यांनी मला या ठिकाणी फोन केला, निमंत्रित केलं. म्हटले महाराज फार सुंदर नियोजन आमच्या गावामध्ये असतं आणि खरोखर आपल्या गावात हे सुंदर नियोजन आहे. मी तर असं म्हणेल तुम्हाला जाता जाता की तुमच्या शिपोरा गावामध्ये असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे की पंचक्रोशीतला लाजवेल असा हा सप्ताह चालू आहे. फक्त पांडुरंगाच्या चरणी माझी एकच प्रार्थना आहे की हा कार्यक्रम जसा चालू झाला या कार्यक्रमाला कोणाची नजर लागू नये म्हणजे झालं. प्रार्थना करा मारुती रायाला की मारुती राया दिवसेंदिवस आमच्या गावाच्या सप्त्याची प्रगती झाली पाहिजे, उन्नती झाली पाहिजे, मोठमोठाले विद्वत रत्न आपल्या गावात आले पाहिजे. आणि कीर्तनकार लोक काय नुसतं पाकिटासाठीच येतात असं नाही. जे श्याम महाराजांनी सांगितलं ते उद्या तुम्हाला दुसरा कोणी सांगणार नाही, जे उद्या सांगेल तो तिसरा कोणी सांगणार नाही. हे 7 दिवस 7 प्रबोधन करण्याकरता महाराज आपल्याकडे येत असतात आणि ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगून आपल्याला जात असतात. म्हणून 7 दिवस सांगितल्यानंतर या 7 दिवसातून आपण काय बोधकथा घेतली पाहिजे हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आलो. खरोखर फार सुंदर असं नियोजन बबन भाऊ आपल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलंय. मी त्रिवार यांच्या चरणाला स्पर्श करतो. संपूर्ण तरुण मंडळी आहे. माझ्या राजांनो, सप्ताहासाठी जास्तीत जास्त सहभाग तुमचा पाहिजे. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तनासाठी टाळ म्हणूनच टाळकरी म्हणूनच उभा राहिलं पाहिजे असं काही नाही. या धर्ममंडपाची सेवा करणारा तरुण असला पाहिजे. काही मुलं म्हणत असतील महाराज आम्हाला टाळ वाजवता येत नाही, मग पट्ट्या टाकण्याचं काम करा, सेवा आहे. काही मुलं म्हणत असतील महाराज आम्हाला गायन करता येत नाही, अरे गायन करता येत नाही मग मंडप झाडून काढण्याचं काम करा, सेवा आहे. धर्माया धर्म मंडप आहे. या धर्म मंडपामध्ये कुठलंही काम तुम्ही करा हे मारुती रायाच्या चरणावर समर्पण होतं आणि 100% तुम्ही त्या सेवेच्या पुण्याचे भागीदार होता. असं सहकार्य एकमेकांनी करा. म्हणून हा एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मेळविला. दुसऱ्या दिवसाचं कीर्तन वाघपुष्प प्रभूच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने श्रीमंत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग निरूपणाकरता घेतला. वास्तविक पाहता 10:30 वाजता आपल्याला थांबायचं होतं. 5 मिनिटं पुढे गेले. एकच अभंगाचं चरण झालं, अजून 3 चरण बाकी आहेत. जर मारुतीरायांनी माझ्यावर कृपा आशीर्वाद केला तर पुढच्या वेळेस नक्की या 3 चरणाचा भाव सांगण्यासाठी जर तुम्ही बोलावलं तर येईन. तसा काही कीर्तनाचा घाटा नाही. जर बोलावलं नक्की सांगेल, कारण मला चिंतन मांडायची सवय आणि चिंतन मांडता मांडता कीर्तनात कधी कधी 4 तास, कधी कधी 5 तास, कधी कधी काकळा करून मोकळे होतात लोक. पण कीर्तन इतकं बी नाही लांबलं पाहिजे. खालचे लोक जांभळ्या देऊन राहिले, महाराजचं कीर्तन चालू आहे म्हणून आपण थांबलं पाहिजे. बोलण्याच्या आवेशामध्ये काही चुकीचे शब्द निघाले असतील तो बुद्धीचा दोष. आणि घेण्यासारखं तुम्हाला काही वाटत असेल, समर्थ योगीराज समर्थ गजानन महाराजांचा प्रसाद आहे. जाता जाता एक सांगतो ऐका. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थानमध्ये मौनी बाबांचा जन्मोत्सव सोहळा, मौनी बाबांचा पुण्यतिथी सोहळा दरवर्षीप्रमाणे साजरा होत असतो. आपल्या मराठवाड्यातून अनेक दिंड्या त्या ठिकाणी येतात. जसा गजानन महाराज संस्थानचा नियम आहे की आपण भजनी दिंड्यांना भजनी साहित्य वाटप करतो, टाळ मृदंग विना, तसं आपलंही मौनी बाबा संस्थान येणाऱ्या भजनी मंडळांना दिंड्यांना त्या ठिकाणी भजनी साहित्य वाटप करत असते. म्हणून 1 जानेवारीमध्ये असते उत्सव असतो आणि 1 एप्रिलमध्ये असतो. असे 2 उत्सव असतात. या दोन्ही उत्सवाला आपण जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा. हजारोच्या लाखोच्या संख्येने भक्तगण येतात. आपली दिंडी जर शिस्तीत असेल, व्यवस्थिशीर असेल तर मौनी बाबा संस्थानच्या माध्यमातून तुम्हाला टाळ प्रसाद, मृदंग प्रसाद किंवा विना प्रसाद हे 100% या ठिकाणी मिळणार. आणि नाही तुमच्याकडून दिंडीत येणं झालं तरी चिखलीला जर तुम्ही कधी आले तर मौनी बाबाच्या समाधीचं दर्शन घेण्याकरता नक्की या. मौनी बाबा हे विदेही पुरुष आहेत. जसे गजानन महाराज आहेत तसे मौनी बाबा आहेत. फक्त पाहण्याचा दृष्टिकोन आपला वेगळा आहे. तुम्ही जर श्रद्धायुक्त मौनी बाबाला पाहत असाल
तर 100% सांगतो, शेगावीचा गजानन महाराज तुम्हाला समाधीत दिसल्याशिवाय राहणार नाही. आम्ही 16 वर्षापासून त्या ठिकाणी कार्यरत आहे आणि मौनी बाबांचे अनुभव चमत्कार आम्हाला खूप माहिती आहे. म्हणून माझी विनंती आहे, आपण कधी चिखलीला आले की नक्की मौनी बाबाच्या दर्शनाकरता या. झालेली सेवा पुनश्च एकदा मारुती रायाच्या चरणावर समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. कीर्तन शेवटपर्यंत समर्पण होण्याकरता मला ज्यांनी साथ दिली, मृदंगाचार्य बालाजी महाराज, गायनाचार्य रामभाऊ महाराज, आमचे नेवरे महाराज, इकडे शंकर महाराज, संजू महाराज, आमचे हनुमान बाबा आणि खाली बसलेले सर्व विद्वान महाराज मंडळी आहे. सगळ्यांच्या नावाचा काही उल्लेख मी या ठिकाणी करणार नाही. आपणही या ठिकाणी उपस्थित राहिला आणि अतिशय सुंदर गेल्या 2 तासापासून कुठल्याही प्रकारची कमतरता न भासू दिली, ती म्हणजे सिद्धिविनायक साऊंड सिस्टीम यांच्याकरता टाळ्या वाजवा. खूप सुंदर साऊंड आपण या ठिकाणी दिला. नाही तर आम्हाला सांगावं लागतं ट्रबल द्या, बेस द्या, गेन द्या. आपण सगळ्यांपर्यंत आवाज माझा पोचवला. झालेली सेवा पुनश्च एकदा गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करतो. कीर्तन चालू झाल्याबरोबर आमचे नंदू महाराजसुद्धा कीर्तनासाठी आले. आमचे भागवतकर महाराजसुद्धा सोबत आहेत आणि आमच्या संस्थेची 2 मुलं ती सुद्धा आमच्या सोबत आलेली आहेत. या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतो आणि थांबतो. विठाला जय जय. रे विठाल रे आ बोलिले रे पुरे करा क्षमा हरे विचारला अधिकार म्या बोला क्षमा कामने ज्ञानेश्वराला करा क्षमा ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक अमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान